Good morning. So last lecture, you all know what we have studied. We have studied the approach to science and tech for UPSC and MPSC 2025, right? For prelims and mains, right? So anyone have any doubt, right? So today, what we will do, we are starting our next lecture. That is our first lecture of syllabus, second lecture of overall our course. It's basics of biotechnology. Means I'm starting the topic biotechnology. Okay, we have some list of topics in last lecture that we have discussed: biotech, nanotech, information technology, and all. So from those list of topics, we are going to start basics like bio. We will start biotechnology. But before starting biotechnology, I would like to introduce you basics of biotechnology. म्हणजे बायोटेक्नॉलॉजीचं सगळं काय टेक्नॉलॉजी हे ते त्याआधी आपण बेसिक्स बघूया. कारण की त्या टेक्नॉलॉजी म्हणजे आपण जेव्हा ते स्टडी करणार तेव्हा ज्याच्यामध्ये टर्मिनॉलॉजीज येतील. म्हणजे टर्मिनॉलॉजीज जर तुम्हाला क्लिअर नसतील तर सगळं लेक्चर असं डोक्यावरून जाईल. तर आपल्याला तसं करायचं नाहीये म्हणून आधीच एक सगळी युनिवर्स बघायची आपल्याला, बायोलॉजीची युनिवर्स. ओके, सो त्याच्यासाठी आपण हे लेक्चर स्टार्ट करतोय. हे आपले टॉपिक्स होते, राईट, जे आपण बघितले होते: बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, स्पेस टेक्नॉलॉजी अँड ऑल. आता याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी स्टार्ट करतोय आपण. तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बायो म्हणजे काय? लिव्हिंग, राईट, आणि टेक्नॉलॉजी म्हणजे टेक्निक्स. यातलं आपण बायो आहे ना हेच बघणार आहे पहिले 2 लेक्चर्स तरी. ठीक आहे, आजचं आणि नेक्स्ट लेक्चर जे राहणार ते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय असतात? बायो म्हणजे जगणारे सजीव. ते कशाने बनलेले आहेत, बरोबर. इन जनरल खूप सारे टॉपिक्स आहेत. ते टॉपिक्सची लिस्ट काढली आहे PYQsला अनालिसिस करून. ओके, ते आपल्याला सगळं बघणार आहे. सुरुवात आता लिव्हिंग वर्ल्ड पासून करूया. आता यात तुम्हाला ना थोडं तुमचं इमॅजिनेशन म्हणा किंवा तुमचं एक इमॅजिनेशनच किंवा आपण विचार करण्याची पॉवर थोडीशी बूस्ट करावी लागणार आहे. लिव्हिंग वर्ल्ड बघताच तुम्हाला काय काय आठवतंय जरा मला सांगा. काय डोळ्यासमोर येते? बायोलॉजिकल सिस्टीम्स, इकोसिस्टीम. ओके, अजून इकोसिस्टीम मध्ये काय असतं? क्रिएचर्स, ॲनिमल्स. अजून ह्युमन्स. वी आर लिव्हिंग. ओ नेक्स्ट. अजून काय दिसतं? अजून बरं नाही दिसत पण आहे असं काय? राईट, बॅक्टेरियाज, मायक्रो ऑर्गॅनिझम्स, राईट. मग तुम्ही असं मला काही स्पेसिफिकेशन सांगू शकतात का की त्याच्यामुळे आपण त्याला लिव्हिंग म्हणतो? असं काही स्पेसिफिकेशन लाईक पॉन्ड लिव्हिंग आहे का? पॉन्ड लिव्हिंग नाही आहे. जो मुवमेंट करतो तो लिव्हिंग. मग रोबोट? विच आर हॅव्हिंग सेल्स. सेल्स? वॉचला पण सेल आहे. मग कोणत्या सेल्स? हा, म्हणजे काय बघून असं वाटतं की हा हे लिव्हिंग आहे? काय कॅरेक्टर्स असू शकतात? अच्छा, आणि जर फोटोसिंथेसिस, मेटाबॉलिझम नसेल तर ते लिव्हिंग नाही आहे. इवन इन प्लांट किंगडम काही रेड प्लांट असतात, काही फोटोसिंथेसिसवर डिपेंड नाही आहेत, खूप सारे प्लांट्स. असं काय बेसिक की जे बघून वाटतं ते लिव्हिंग आहे, हे शुअर लिव्हिंग आहे? रिप्रोडक्शन. ओके, झेरॉक्स मशीन. काय असू शकतं अजून? ग्रोथ. ग्रोथ ना, मोठं होतं जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात. मग माउंटन्स, ते पण तर ग्रो होतात, हळूहळू त्यांची हाईट वाढते, राईट. खूप साऱ्या गोष्टी आहेत ना लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या. आपण बघूया वन बाय वन. ग्रोथ,
डायजेशन, मेटाबॉलिझम, रिप्रोड्यूस, रिस्पॉन्स. आता याच्यामध्ये ग्रोथ आपण बघितलं, रिप्रोड्यूस तुम्ही बघितलं. ठीक आहे. मेन जे लिव्हिंगला डिफाईन करतं ना सगळ्यात मेन म्हणजे ग्रोथ तर आहे, ठीक आहे, रिप्रोडक्शन पण आहे, रिस्पॉन्स पण आहे. कारण की रिप्रोडक्शन असेल तरच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन मल्टिप्लाय अँड दे आर सस्टेनिंग, राईट. नाही तर ते एक्झिस्ट होऊन गेले असते. रिस्पॉन्स काय? रिस्पॉन्स आपण बघू, एवढं इम्पॉर्टंट नाही आहे. ग्रोथ आपण बघतो की सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये ग्रोथ आहे, राईट. ट्रीज ग्रो करतात, आपण ग्रो करतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट जी ही सेकंड लाईन आहे ना, डायजेशन ऑर मेटाबॉलिझम ऑर रेस्पिरेशन ऑर एनर्जी प्रोडक्शन. झेरॉक्स मशीन स्वतःच एनर्जी प्रोड्यूस करत नाही, राईट. माउंटन स्वतःची एनर्जी प्रोड्यूस करत नाही. त्यांचं स्वतःचं काय रेस्पिरेशन सिस्टीम आहे का? नाही. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर दोज who reproduce energy for themselves through various process, like some will through digestions, some will through metabolism, some will through respiration. Digestion म्हणजे माहिती तुम्हाला, डायजेस्ट करतो आपण जे इनटेक फूड जे काय घेणार ते. मेटाबॉलिझम पण तर त्याचाच एक प्रकारे, पण नॉट नेसेसरी की डायजेस्टिव्ह सिस्टीम तिथे असणार डेव्हलप्ड. आणि रेस्पिरेशन म्हणजे तेही माहिती तुम्हाला की आपण ऑक्सिजन घेतो किंवा काही ऑर्गॅनिझम्स वेगळे वेगळे गॅसेस घेतात आणि त्यांचं रेस्पिरेशन होतं. सो लिव्हिंग याच्यामुळे की ह्या गोष्टी तर आहे, ऑब्व्हियसली ग्रोथ आहे, रिस्पॉन्स आहे, रिप्रोडक्शन आहे, प्लस डायजेशन, मेटाबॉलिझम, रेस्पिरेशन और एनर्जी प्रोडक्शन. ठीक आहे. मग हे करणारे सजीव कोणते कोणते आहेत? खूप आहेत, अखंड. बरोबर. आपल्याला असं मोजायला बसलो तर समजणार नाही. आणि आपण त्याला आयडेंटिफाय पण कसं करायचं हेही आपल्याला माहिती नाही अजून, राईट. की याला काय म्हणायचं, या कन्फ्यूज होतं. आता आपल्याला आपल्या जनरेशनला विचारलं ह्या झाडाचं नाव काय, तर आपल्याला माहिती नाही. आंबे वगैरे असे 2-4 झाडं सोडले तर ठीक आहे, गुगल लेन्स आहे, तुम्ही फोटो काढू शकतात आणि सर्च करू शकतात, तर तेव्हा असले नावं येतात. पण लोकल नावं आपल्याला मोस्टली माहिती नाही आहेत. मग आपल्याला पुन्हा ते सर्च करा वगैरे चालतं. मग आयडेंटिफिकेशन असंही होऊ शकतं की एकाच झाडाचे लोकल नावं अनेक असू शकतात किंवा लोकली ते व्हॅरी पण करतात. बरोबर. मग युनिक नाव पाहिजे ना एका स्पेसिसचं. मग यांनी काय केलं की सजीवांना आपण नावं दिली. मग बायोडायव्हर्सिटी तर खूप हाय. बायोडायव्हर्सिटी कुठून आहे की अगदी मोनेरा तुम्ही जसं म्हटलं म्हणजे बॅक्टेरियाज पासून ते मोठे मोठे डायनासोर्स जे नाही आहेत आता, एलिफंट्स आहेत आता. ठीक आहे, एलिफंट्स, मॅमथ तिथपर्यंत. तर बायोडायव्हर्सिटी आहे. त्याचं आपण काय करतोय आता, आयडेंटिफिकेशन करतोय की एकाला एक नाव दिलं पाहिजे म्हणजे कळेल की बाबा त्याच दिवशी तोच प्राणी होता तिथे त्या झू मध्ये, राईट. किंवा इथं हेच झाड उगलंय, नाहीतर झाड दुसरं आणि फवारणी दुसरी, राईट. असं होऊ शकतं. म्हणून मग प्रॉपर त्याला नाव द्यायला ठरवलं. मग बायोनॉमियल नॉमेनक्लेचर ही सिस्टीम आली. बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे काय, बायो नाही, बाय म्हणजे दोन, नॉमेनक्लेचर म्हणजे त्यांनी ठरवलं की ज्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपल्याला नाव द्यायचं आहे ना, तर ते 2 नावांचं असेल. एक त्यांचं जीनस असेल आणि एक त्यांचं एक स्पेसिफिक नाव असेल. जसं की आपलं आहे होमोसेपियन्स. ठीक आहे, जिथे जिथं ही प्रजाती दिसेल त्याला होमोसेपियन्स म्हणतात. जिथे जिथे पॅन्थेरा काय, टायगर, राईट. पॅन्थेरा लिओ, लायन, राईट. सो असे आपण नाव बनवले. याच्यामध्ये हे पहिलं नाव जे असतं ते जीनसचं असतं, सेकंड आहे ते स्पेसिफिक स्पेसिसचं नाव आहे. आता यात पण कसं आहे की इटॅलिकमध्ये लिहितात, राईट. इटॅलिक नसेल तर अंडरलाईन करायचं, राईट. हे काही ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे UPSCच्या प्रीच्या दृष्टीने, पण तुम्हाला समजलं पाहिजे की जेव्हाही असं नाव येतं एखाद्या स्पेसिसचं तर ते समजायला पाहिजे की हे स्पेसिसचं नाव आहे. ओके. मग आपण काय केलं, त्याचं बायोडायव्हर्सिटीचं क्लासिफिकेशन पण केलं ऑन ब्रॉड काय म्हणतात डिस्टिंक्ट कॅरेक्टरिस्टिक्स. कारण की खूप कन्फ्युजन होत होतं ना, मोनेरा काय, बॅक्टेरिया काय, प्रोटिस्टा काय, फंगाय काय, राईट. मग तसं क्लासिफिकेशन पण आपण करायचं ठरवलं. मग आपण ते क्लासिफिकेशन बघू. हे सगळं तुम्हाला का बघायचं आहे माहिती का, हे ना तुमचं खूप कोर बेसिक आहे ऑफ युअर 3-4 सब्जेक्ट. लाईक एन्व्हायरमेंट पण इथून निघणार आहे तुमचं, स्पेसीज, राईट, प्लांट्स, फ्लोरा, फौना, राईट. तुमचं जे क्लायमेटॉलॉजी आहे त्याच्यामध्ये व्हेजिटेशन आहे म्हणजे जॉग्रफीमध्ये तेही यातून निघणार. बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी तेही इथून ओरिजिन होणार. ॲग्रिकल्चरमध्ये पण ह्या टर्मिनॉलॉजीज तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे मी हे करणार थोडं लेक्चर रटाळा राहील कारण की किती प्राणी मॅम, एवढे प्राणी
मला माहिती, मला पीपीटी बनवतानाच वाटत होतं की मुलांना आता त्रास द्यायचा आहे इतके प्राणी सांगून. सो प्लीज आजचं लेक्चर तेवढं ऍडजस्ट करा. ओके. आणि ट्राय टू क्युरिओसिटीने बघा. ओके. असं काही पाठांतरच झालं पाहिजे असं काही नाहीये. डायरेक्ट कोणीच प्रश्न विचारणार नाही. जेवढं क्युरिओसिटीने बघाल, जेवढं क्युरियस होऊन समजून घ्याल, जेवढं कोरिलेट कराल, तेवढं आपल्याला फायद्याचं राहणार आहे. ओके. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन त्यांनी काय केलं, सगळ्या प्राण्यांना 5 मेजर किंगडम मध्ये डिवाइड केलं. ठीक आहे. 5 मेजर किंगडम मध्ये त्यांना डिवाइड केलं. किंगडमचं सब डिव्हिजन केलं, डिव्हिजन अँड फायलम. ठीक आहे. क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. जे आपण पाहिलं इथलं हे नाव आपण यूज करतो, होमो स्पेसिस, होमोसेपियन्ससाठी, होमो जीनस आणि स्पेसिस. ठीक आहे. फॅमिली म्हणजे कसं की समजा फेलिएडी ही एक फॅमिली आहे. आय डोंट नो द प्रोनाउन्सिएशन, मे बी आय एम रॉंग. याच्या अंडरच कॅट पण येते आणि टायगर पण येतो आणि लायन पण येतो. राईट. जीनस काय, जसं की होमो, ॲनिमल, माणसाचा होमो. पण होमो स्पेसिस नंतर इव्हॉल्व्ह झाली. त्याच्या आधी होमो इरेक्टस होता. राईट. त्याच्या आधी काहीतरी वेगळा स्पेसिस होती. राईट. किंवा लोकेशन वाईज वेगळ्या वेगळ्या स्पेसिस होत्या. म्हणजे जीनस आहे की आपला पण स्पेसिस वेगळ्या. का? कारण की डीएनए मध्ये डिस्टिंक्ट कॅरेक्टरिस्टिक्स वेगळे आले कंपॅरेटिव्ह टू अदर स्पेसिस. त्याच्यामुळे ती एक वेगळी स्पेसिस डिक्लेअर केली. सो एक काइंड ऑफ ब्रॉडली यांनी असं डिवाइड केलं. सो मेन काय की किंगडम लेवलला तुम्ही लक्षात ठेवा. किंगडम किती आहेत आपले? 5. तर आपण किंगडम वाईज जाऊया. सगळ्यात पहिलं किंगडम मोनेरा म्हणजे बॅक्टेरियाज. ठीक आहे. बॅक्टेरियाज, आता बॅक्टेरियाज असे की ते मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिझम्स आहेत. मोस्ट अबंडंट का? कारण की ते कुठेही सापडतात. उकळत्या पाण्यात, हॉट स्प्रिंग्स, अगदी खारट पाण्यात, फ्रेश वॉटरमध्ये, हाय टेम्परेचरमध्ये, कुठेही ते स्वतःला सस्टेन करू शकतात. का? कारण की त्यांचं जे स्ट्रक्चर आहे बॉडीचं ते तसं बनलंय. आपलं स्ट्रक्चर तसं नाही बनलंय. बरोबर. ॲनिमल्सचं, प्लांटचं तसं नाही बनलंय. पण त्यांची जी सेल वॉल आहे किंवा त्यांचं जे सेल्युलर स्ट्रक्चर आहे ते तसं बनलेलं आहे. म्हणून याला आपण काय मोस्ट अबंडंट ऑर्गॅनिझम्स म्हणतोय ऑन अर्थ. ते आपल्याला एवढे माहिती नाही आहे पण क्रुशियल रोल का प्ले करतात? का? कारण की ते सरळ डिकम्पोजिशनसाठी यूज होतात. राईट. मायक्रो बॅक्टेरियाज, मायक्रोब्समध्ये म्हणजे बॅक्टेरियाज पण येतात. डिकम्पोजिशन आणि इव्हन अदर थिंगसाठीही ते खूप क्रुशियल रोल प्ले करतात बॅक्टेरियाज. तर त्याच्यात काही जसं की टॉपिक्स म्हणजे टाईप्स आहेत जे इम्पॉर्टंट आहेत, जे UPSCने विचारलेले आहेत. जसं की आर्किया बॅक्टेरिया हे प्रिमिटिव्ह आहेत. ठीक आहे. आणि अडॉप्टेड टू लिव्ह एनिवेअर. ओके. आता मी तुम्हाला एक सांगते बॅक्टेरियाचं कसं आहे. ह्या किंगडममध्ये असेच ॲनिमल्स किंवा असेच सजीव घेतले, सजीव घेतले त्यांनी जे युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे काय? आपण फंडामेंटली सेलने बनलेलो आहेत. आपण अनेक सेलने बनलेले आहेत. काही जण फक्त एका सेलने बनलेले आहेत. मग जे कंपल्सरी एका सेलने बनलेले आहेत ना ते युनिसेल्युलर इथे आहेत. आणि त्यातही मोस्टली युकॅरियोटिक आहे. मोस्टली नाही, सगळेच युकॅरियोटिक आहे. युकॅरियोटिक म्हणजे काय? युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक 2 टाईप्स आहेत. ते आपण उद्या जसं शिकणार आहेत. पण मी तुम्हाला एक सांगते. युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक म्हणजे कच्चा मकान, पक्का मकान. ठीक आहे. कच्चं मकान कसं असतं? कच्चं मकान बघितल्यावर काय येते डोळ्यासमोर? नॉर्मल झोपडी टाईप. राईट. नॉर्मल की बेसिक गोष्ट आहे. छप्पर आहे, दार आहे, व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे, बाहेर अंगण आहे, भिंती उभ्या आहेत. बरोबर. जास्त पॉलिशिंग वगैरे नाही. आणि पक्का मकान म्हणजे अगदी छान, सगळं काही वेल डेव्हलप्ड. बस तसंच. जी सेल वेल डेव्हलप्ड नसते ना, ज्या सेल्सचे सेल ऑर्गॅनल्स वेल डेव्हलप्ड नसतात, ठीक आहे, दॅट इज युकॅरियोटिक. और नाही, ज्यांचं वेल डेव्हलप्ड असतं ना प्रोकॅरियोटिक. सॉरी, हां उलट झालं. यू फॉर गुड, प्रो फॉर प्रिमिटिव्ह. सो याच्यामध्ये सगळे प्रोकॅरियोटिक आहेत. आय एम सो सॉरी. यामध्ये सगळे प्रोकॅरियोटिक आहेत. यामध्ये सगळे प्रोकॅरियोटिक आहेत. प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर. प्रो म्हणजे काय? प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्हचा अर्थ काय होतो?
प्रिमिटिव्हचा अर्थ काय होतो? बरं, प्रिमिटिव्ह म्हणजे एकदम प्रायमरी बेसिसवरती टाईप, सुरुवातीचे, राईट, म्हणून प्रोकॅरियोटिक. आणि जे युकॅरियोटिक आहेत त्यांना सगळ्यांना कशात टाकलं? पुढच्या याच्यामध्ये, प्रोटिस्टामध्ये. ठीक आहे. सो आर्किओबॅक्टेरिया हे काही मोस्ट प्रिमिटिव्ह बॅक्टेरिया, हे जे आहेत ना एक्झाम्पल ते लिहून घ्या, कारण की हे लाईक मोस्ट आस्क्ड क्वेश्चन्समध्ये आहेत. ठीक आहे. मिथॅनोजेनस, मिथॅनोजेनस म्हणजे काय? जे मिथॅनचं जनरेशन करतात जे बॅक्टेरियाज. ओके, त्यालाच मिथॅनोकॉकस म्हणतात. हो, बॅक्टेरियाचे टाईप सांगते मी. काही काही बॅक्टेरियाचे एक्झाम्पल्स आहेत, जसं की आता आपण ॲनिमल्स घेतले, ॲनिमल्समध्ये मांजर आहे, राईट, कुत्रा आहे, बरोबर. प्लांट्समध्ये आंब्याचं झाड, हे ते, किंवा टाईप्स आहेत, आंबट झाड, संत्री, सायट्रिक फ्रुट्स, तसे हे काही टाईप्स आहेत. आर्की बॅक्टेरिया त्यामध्ये मिथॅनोजेन्स हे काइंड ऑफ मोस्ट प्रिमिटिव्ह, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आलेले, आणि त्यांनी अडॉप्ट केले कुठेही राहण्यासाठी. त्यात मिथॅनोजेन्स आले, मिथॅनोकॉकस. हॅलोफाइट्स, हॅलोफाइट्स कोणते? हॅलो म्हणजे काय असतं? खारट. ठीक आहे. सो तो खाऱ्या पाण्यामध्ये राहू शकतात ना, त्यांना हॅलोफाइट्स म्हणतात. आणि जे थर्मो ॲसिडोफाइल्स, येस, शिवाय ॲसिडिक पीएच मध्येही बॅक्टेरियाज हे जगू शकतात. ठीक आहे. यू बॅक्टेरियाज, मग हे जरा चांगले डेव्हलप झाले. सो एक एक्झाम्पल दिले, ई कोलाय, जे इंटेस्टाईनमध्ये ह्युमन्सच्या नॅचरली फाउंड होतं. ठीक आहे. आपण त्याचं बायोटेक्नॉलॉजीसाठी यूज पण करतो, आपण पुढे बघणार आहे. येस, प्लाझ्मा म्हणजे काय असतं? सेल वॉल. आपण तो उद्या बघणार आहे सेलची स्ट्रक्चर. सेल वॉल, आतमध्ये प्लाझ्मा असतो, मध्ये न्यूक्लियस असतो, राईट. ह्या न्यूक्लियसमध्ये जेनेटिक मटेरियल असतं जे यांना कमांड करत असतं, राईट. आणि इथे काही ऑर्गनल्स असतात, जे ऑर्गनल्स वेगळ्या वेगळं फंक्शन करत असतात. सेल म्हणजे काय? युनिट आहे, बेसिक युनिट, ज्या युनिटवरती ते सस्टेन करतायत स्वतः सगळे मिळून. त्यांना एक किंग आहे, म्हणजे तो न्यूक्लियस आहे, राईट. त्या न्यूक्लियसला एक स्क्रिप्ट दिलेली आहे टू वर्क, दॅट इज DNA और RNA, जेनेटिक मटेरियल आपण म्हणू शकतो. त्याच्या बाहेर काही ऑर्गनल्स आहेत, जसे की मायटोकॉन्ड्रिया, बरोबर, गॉल्गी ॲपरेटस, लायझोझोम्स, राईट. असे वेगळे वेगळे हे ऑर्गनल्स. सो यांची जी सेल आहे ती सेल वॉल एवढी वेल डेव्हलप नाही. आपण उद्या सेलमध्ये बघणारच आहे प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक मधला डिफरन्स. सायनोबॅक्टेरिया, सायनोबॅक्टेरिया काय आहेत? ब्ल्यू ग्रीन अल्गी. अल्गी काय? अल्गी म्हणजे काय? शेवाळ. शेवाळ कसं दिसतं डोळ्यांना? ग्रीन. बट शेवाळ, अल्गी इज नॉट ऑलवेज ग्रीन, वेगळे वेगळे पिगमेंट्स पण असतात. ठीक आहे. ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणजे सायनोबॅक्टेरिया एक टाईप आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर काही हेटेरोट्रोप्स आहेत जे ॲग्रिकल्चरसाठी युजफुल असतात, जसं की नोस्टॉक, बायोफर्टिलायझर्स इन राईस कल्टिवेशन, म्हणजे राईस कल्टिवेशन ॲज अ बायोफर्टिलायझर नोस्टॉक बॅक्टेरिया यूज होतो. ॲनाबिना अझोला जो नायट्रोजन फिक्सेशनमध्ये हेल्प करतो, राईट. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरसाठी यूज होतो. बॅक्टेरिया जसे फायदा देतात ना तसं प्रॉब्लेम पण देतात. काही काही बॅक्टेरियाज कॉज यू डिसीज, कॉलेरा, टायफॉइड, टिटानस, सायट्रस कॅन्कर, हे जे डिसीज आहेत हे कशाने होतात? बॅक्टेरियाने होतं. ओके. पोलिओ नाव आहे इथे. पोलिओ कशाने होतो? व्हायरसने होतो. होत असेल पण बॅक्टेरियाने होत नाही, राईट. व्हायरसने होतो पोलिओ. नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया इन लेग्युमिनस प्लांट्स, तुम्हाला माहिती असेल. रायझोबियम बॅक्टेरिया जो सिम्बायोटिक असोसिएशन बनवतो, म्हणजे त्या रूटवरती त्याचं असं असोसिएशन बनवतो. ठीक आहे. आणि तिथे नायट्रोजन फिक्स करतो. जी गाठ तो बनवतो ना, ती सेल जी बनते त्याला हिटेरोसिस्ट म्हणतात, जिथे नायट्रोजन फिक्स केलं जातं. हिटेरोसिस्ट हे नाव लिहून घ्या. लेग्युमिनस प्लांट्स म्हणजे शेंगदाणा, दाणे प्रोड्यूस करणार, जसं की शेंगदाणा. शेंगदाणा कुठे येतो? बरोबर, रूट्सला येतो, झाडावरती नाही येत. कोणी म्हटलं
नाहीतर सांगा प्रियांका मॅमने शिकवलं. शेंगदाणे येतात झाडावरती. तर त्या रूट्स वरती शेंगदाणे येतात, कधी उपटतात त्याच्यावरती बघा असे नायट्रोजन फिक्सेशनच्या सेल्स असतात. येस, हिटेरोसिस्ट म्हणतात त्याला. काही असतात ते असे फिक्सेशनसाठी त्याच्या रूट्स वरती नसतात, ते सॉइलमध्येच फ्री लिव्हिंग असतात. ॲझोटोबॅक्टर अँड ॲस्पेर्लियम. ठीक आहे. कर्ड बनवण्यासाठी कोणता हे असतो? बाकी हे काही एक्झाम्पल्स आहेत. बॅसिलस सबटिलिस जे तुम्हाला डायजेशनसाठी हेल्पफुल असतात. मायकोप्लाझा ॲक्टिनोमायसिटीज हे त्याचे एक्झाम्पल्स. ॲक्टिनोमायसिटीज आर व्हेरी गुड फॉर antibiotic production. Penicillin is one of the example. Okay. Now Protista. असं वाटतंय का 9th ला बसलोय? 10th ला ना? 10th नॉस्टॅल्जिया होते. ठीक आहे. मलाही होत होता जेव्हा मी असं रीड केलंय, सेल इज बेसिक फंडामेंटल स्ट्रक्चर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बेसिक ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मला अगदी तोच दिवस आठवला, रट्टा मारला होता. सेल इज दिस रॉबर्ट हुक अँड रॉबर्ट ब्राउन. आय कॅन रिलेट यू. हे प्रोटिस्टा युनिसेल्युलर आहेत, प्रोकॅरियोटिक आहेत आणि हायर ऑर्गॅनिझम्सला इथून इव्हॉल्युशनसाठी लिंक आहे. ठीक आहे. हायर ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय की प्लांट्स, फंगाय, ॲनिमल्स. येस, कनेक्टिंग. त्याचे फॉर एक्झाम्पल क्रायोस्फेअर. क्रायोस्फेअर म्हणजे काय की हे एक यांचं सब डिव्हिजन केलेलं आहे त्यांनी. पण तुम्ही एक्झाम्पल्सवर फोकस करा. एक्झाम्पल काय आहे? डायटम्स, फायटोप्लॅन्क्टॉन्स, प्रायमरी प्रोड्युसर ऑफ ओशन, गोल्डन अल्गी, दे आर डिस्माइट्स. प्रायमरी फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणजे काय की जेव्हा हा ओशन असतो ना, त्या ओशनवरती सूर्यप्रकाशात काही असे प्लांट्स म्हणजे फायटोप्लॅन्क्टॉन्स तरंगत येस ग्रो होतात. दे आर व्हेरी मायक्रो इन लेवल, लाईक युनिसेल्युलर लेवल. त्याला फायटोप्लॅन्क्टॉन्स म्हणतात. ठीक आहे. कारण की त्याचे तरंगत असतात. सो डायटम्स इज पार्ट ऑफ प्रोटिस्टा. ठीक आहे. गोल्डन अल्गी ज्याला म्हणते, दे इज ऑल्सो पार्ट ऑफ प्रोटिस्टा. डायनोफ्लॅजिलाज, दीज आर ऑल्सो कलरफुल, not algae, don't confuse with algae. These are also colorful protistas which are present in ocean. Red pigment means they have different pigments like yellow, right, red. So red tides एक हा प्रकार असतो जो समज म्हणजे टाईड आहे ती रेड दिसते. का होते की तेव्हा डायनोफ्लॅजिलसची ग्रोथ जास्त झालेली असणार. जेव्हा त्यांची ग्रोथ जास्त होते त्याच्यामुळे ते रेड दिसतात. एक अल्गल ब्लूम म्हणून असतं, ते अल्गीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं की टेम्परेचर वाढतं आणि तुम्हाला माहिती गरम टेम्परेचर झालं की सजीव जास्त ग्रो होतो. बरोबर. कोल्ड टेम्परेचरमध्ये सजीव ग्रो होत नाही. जेव्हा ते पाण्याचं टेम्परेचर वाढतं तेव्हा अचानक अल्गी खूप जास्त वाढते. तिचं प्रमाण जे प्रोडक्शनचं ते वाढतं, मग अल्गल ब्लूम होतं. तसं रेड टाईड्स म्हणजे काय की रेड पिगमेंटचे डायग्नोफ्लॅजिलाज आहेत ते ग्रो होतात आणि पाणी लाल दिसतं. पाण्याची जी हे येणार आहे ती रेड दिसते. हे जॉग्राफिकली तर आपण असं हे नाही करू शकत, पण मोस्टली वॉर्म एरियाजमध्ये. ठीक आहे. वॉर्म एरियाजमध्ये, कारण की कोल्ड एरियामध्ये तर अल्गीज एवढ्या ग्रो नाही करणार, सनलाईट कमी असतं. ठीक आहे. पण हे लक्षात ठेवा, डायनोफ्लॅजिलाट्स रेड पिगमेंट्स. ठीक. युग्लेनॉइड्स फोटोसिंथेटिक असतात, मुवेबल असतात, त्यांना असा सिलिका टाईप हे पण असतं, जसं की आपण मागचं एक हे बघितलं आणि ते मूव्ह करू शकतात. स्लाइम मोल्ड्स हे कसले आहेत म्हणजे आता हे जे आपण 3 बघितले ते ऑटोट्रॉफ म्हणजे लिव्हिंग प्लांट्सला कनेक्ट करते, प्लांट किंगडमला. यांचंच पुढे जाऊन इव्हॉल्युशन झालं आणि ते काय बनले? प्लांट बनले. पण हे जे आहेत ना स्लाइम मोल्ड्स हे काय सॅप्रोफायटिक आहे, म्हणजे आपण फोटोसिंथेसिस करणारे पाहिले, राईट. पण हे फोटोसिंथेसिस नाही करत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः नाही बनवत. ते काय करतात? दुसऱ्यांवर डिपेंड असतात. त्याला काय म्हणतात? स्लाइम मोल्ड. प्लाझ्मोडियम मलेरिया. म्हणजे प्लाझ्मोडियम हा एक प्रोटोझोआ आहे जो स्लाइम मोल्ड कॅटेगरीमध्ये येतो. म्हणजे इट इज नॉट हेटरोट्रॉफिक, इट इज नॉट ऑटोट्रॉफिक, इट इज लाईक पॅरासिटिक. ओके. आणि तो काय कॉज करतो? मलेरिया डिसीज.
मलेरिया तुम्हाला कशामुळे होतो? मच्छर चावल्यामुळे होतं ते ठीक आहे, पण बॅक्टेरिया आहे की व्हायरल आहे? बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरिया किंगडम चाललाय आपला. मलेरिया कशामुळे होतो? प्लाझ्मोडियममुळे होतो ना. प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो. जेव्हा प्लाझ्मोडियम तुमच्या बॉडीमध्ये जाईल थ्रू डास, किंवा डास तर व्हेक्टर आहे की जो पास करणार आहे, पण ह्या प्लाझ्मोडियममुळे तुम्हाला मलेरिया होतो, राईट? मग जर मी विचारलं मलेरिया हा तुम्हाला कॉज्ड बाय, मलेरिया इज कॉज्ड बाय bacteria, fungi, protozoa, or any like worm, what can be the answer? Protozoa. कन्फ्युजन का होतंय? व्हेरी इझी ना. प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो. प्लाझ्मोडियम बॅक्टेरिया मध्ये आहे का? नाहीये. प्रोटोझोआ मध्ये, राईट? का? कारण की प्लाझ्मोडियमचं स्ट्रक्चर मस्त प्रोकॅरियोटिक आहे, युकॅरियोटिक नाही, म्हणजे वेल डेव्हलप्ड आहे. प्रोटोझोआ, हेटेरोट्रॉप्स, प्रिमिटिव्ह, वेल डेव्हलप्ड. नाही, प्रोकॅरियोटिक. एक मिनिट. आपण पुढच्या याची स्लाइड घेऊ आधी. इथे पण मी हे लिहिलेलं आहे, इट्स युकॅरियोटिक. ते प्रोकॅरियोटिक आहे, राईट? मॅम, प्रोकॅरियोटिकची आपल्याकडे स्लाइड नाही, उद्या मी घेणार आहे, पण आपण एक न्यू पेजवरती क्लिअर करून घेऊ. कुठे गेला? प्रोकॅरियोटिक and eukaryotic. तर प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? बेसिक, कच्चा मकान. ठीक आहे. याच्यामध्ये काय? एक सेल वॉल आहे, न्यूक्लियस आहे, जेनेटिक मटेरियल, त्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन, प्लास्मिड्स म्हणून छोटे ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि ही याच्यामध्ये जी मॅट्रिक्स आहे ज्याच्यावर हे सगळं तरंगतंय, दॅट इज प्लाझ्मा. ओके. इन रिटर्न युकॅरियोटिक सेल कशी आहे? वेल डेव्हलप्ड. येस. Cell membrane. What happened? DNA और RNA, जेनेटिक मटेरियल इन न्यूक्लियस. हे काय वाटतंय? माइटोकॉन्ड्रिया. हे राइबोझोम, राइबोझोम्स, लाइसोझोम्स.
राईट. त्यानंतर अजून न्यूक्लिअर मेम्ब्रेन पण इथं प्रेझेंट असतं न्यूक्लियसच्या साईडला. रायबोझोम्स ER एंडोप्लास्टिक रेक्टिक्युलम, याच्यामध्ये एक रफ असते आणि एक स्मूथ असते. रफ का असते? कारण की रफ वरती रायबोझोम्स प्रेझेंट असते. राईट. अजून एक गोल्गी ॲपरेटस. वेल डिफाईन ऑर्गॅनिझम्स आहेत युकॅरियोटिकमध्ये आणि प्रोकॅरियोटिक प्रिमिटिव्ह टाईप. इट वॉज माय मिस्टेक. प्रोकॅरियोटिक हे फक्त आणि फक्त बॅक्टेरियाज आहेत. अदर दॅन बॅक्टेरियाज ऑल अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर युकॅरियोटिक. ठीक आहे. म्हणजे कोणते कोणते? प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी आणि ॲनिमल. हे सगळेचे सगळे कसे आहेत? यू. आणि प्रोकॅरियोटिक कोणता आहे? बॅक्टेरिया. राईट. कन्फ्युजन क्लिअर? सो प्रोटोझोआचं आपण एक्झाम्पल बघितलं की प्लाझ्मोडियम वरती होतो आपण. काही हेटेरोट्रॉप्स आहेत. हेटेरोट्रॉप्स म्हणजे ॲनिमल सारखे, जे ॲनिमल सारखे जगतात, बाहेरून अन्न घेतात, त्याचं मेटाबॉलिझम करतात, ते डिलिव्हर करतात. दॅट इज ॲमेबॉइड. ॲमेबॉइड प्रोटोझोआ. फ्लॅजिलेट्स आणि सिलिएटेड. म्हणजे फ्लॅजिलेटेड म्हणजे काय की त्यांना फ्लॅजिलाज असतात, सिलिएटेड म्हणजे सिलियाज असतात टू मूव्ह. त्यानंतर काय? पॅरामोशियम पण एक हेटेरोट्रॉप प्रोटोझोआ. डोंट वरी, डोंट स्ट्रेस की तुम्हाला हे लक्षात असलंच पाहिजे. तुम्ही फक्त एक अंडरस्टँड करा की कसं आपण बनलो आहोत. आपल्या आधी प्रोटोझोआच बनले, मग आपलं पुढे इव्हॉल्युशन झालं. राईट. पुढे काय? याच्यानंतर ईस्ट युनिसेल्युलर फंगस. फंगाय किंगडम मध्ये आपण आलो. ईस्ट प्रोटोझोआ आहे का? युनिसेल्युलर तरी प्रोटोझोआ का नाही? हो, फंजाई इज मल्टीसेल्युलर, पण स्टील ईस्टला त्यांनी फंजाईमध्ये टाकलंय. कारण ते फंजाईजचे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवतात. त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट इज ॲब्सेंट. व्हॉट फंजाईज कॅरेक्टरिस्टिक्स इज क्लोरोप्लास्ट ॲब्सेंट असतो. हे बघतात असेच व्हाईट पण येतात बाहेर. राईट. व्हाईट का येतात? ग्रीन का नाही येत? ग्रीन आले तर मग ते फोटोसिंथेसिस करतील. आपल्याला ते नकोय. आपल्याला ऑटोट्रॉप्स पाहिजे, हेटेरोट्रॉप्स पाहिजेत. ऑटोट्रॉप्स नकोय. ऑटो म्हणजे काय? स्वतः बनवणारे. हेटेरोट्रॉप्स म्हणजे दुसऱ्यांवर डिपेंडंट. सो क्लोरोप्लास्ट यांच्यात ॲब्सेंट, क्लोरोफिल नाहीये. सो यांचं काय होणार आहे? हेटेरोट्रॉप. मग हेटेरोट्रॉपचे पण यांचे किती 3-4 प्रकार आहेत आपण ते बघू. सेल वॉल जी असते, जी आपण आता बघितली मागे प्रोकॅरियोटिकची, ती यांची चिटिन हे पॉलिसॅक्राइड याने बनलेली असते. ओके. आणि हेटेरोट्रॉप्स मध्ये काय करतात? ते वेगळे वेगळे मोड आहेत. हेटेरोट्रॉप्सचे पण मोड आहेत. म्हणजे काही जण काय करतात? प्रिडेटर म्हणजे मारणार, त्याला खाणार. राईट. पॅरासाइट म्हणजे त्याच्या पोटामध्ये जाऊन राहील आणि हळूहळू पॅरासाइट सारखे तिथेच जगणार पण आणि त्यांनाच खाणार. त्यानंतर काय? सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्स म्हणजे डेड अँड डिके जे असतात त्याच्यावरती उगतात आणि त्याच्यात न्यूट्रिशन म्हणजे हे गेन करत असतात आणि जगत असतात. सॅप्रोफाइट्स, पॅरासाइट्स. काही जण काय करतात? सिम्बायोटिक रिलेशन बनवतात. येस. लाईक फंगाय आणि अल्गेचं असंच, अल्गीचं सिम्बायोटिक रिलेशनला लायकेन्स म्हणतात. आणि मायकोरायझा कशाला म्हणतात? जेव्हा फंगाय ही मोठ्या वृक्ष प्लांट वरती वाढते, ती स्वतः तर तिथे सस्टेन करतेस, तिला राहायलाही एक हॅबिटॅट मिळतो त्या रूट्स वरती. प्लस ती रूटला काय? ऍब्झॉर्प्शन ऑफ वॉटर आणि न्यूट्रिएंट्स मध्ये हेल्प करते. म्हणजे प्लांटचाही फायदा आहे आणि फंगायचाही फायदा आहे. ऑर्चिड्स म्हणजे काय? फंगाय. ऍक्च्युली याचं एक्झाम्पल देते. ऑर्चिड्स वरती पण फंगाय
ग्रो करते, त्यांचे जे स्टेम्स असतात ना त्यावरती. सो हे एक एक्झाम्पल आहे, कारण की कधी कधी असं विचारतात की कोणतं सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे, म्हणजे ते तुम्हाला समजायला पाहिजे. रिप्रोडक्शन म्हणजे काय की ते कशा प्रकारे रिजनरेट होतात हा काही एवढा क्वेश्चन नाहीये. एक असतं व्हेजिटेटिव्ह, म्हणजे कट करा लावा ग्रो होतात, ठीक आहे. दुसरं असतं सेक्शुअल. सेक्शुअल म्हणजे दोन वेगळे गॅमेट्स असतात, मेल गॅमेट फिमेल गॅमेट, आणि ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा न्यू सीड बनतं, आणि सीड किंवा स्पोर बनतं, जे आपण सीड बनतं, आणि ते सीड जर कुठे प्लांट झालं फेवरेबल कंडिशन्समध्ये तर ते ग्रो होतं. दॅट इज अनदर रिप्रोडक्शन. असेक्शुअल म्हणजे स्पोर्स, म्हणजे काय होतं की एक पिशवी बनते, त्याच्यामध्ये स्पोर्स ग्रो होतात, ती फुटते, ती स्पोर्स स्प्रेड होतात, आणि अगेन त्यांना एक चांगलं क्लायमेट मिळालं पावसाळ्याचं की मग फंगाय दिसते, राईट. घरात इकडे तिकडे स्मेल येतो फंगायचा, राईट. असा क्वेश्चन केला युपीएससीने की कशामुळे स्मेल येतो? नाही, सॉक्सचा. काय ग्रो होतं म्हणून सॉक्सचा स्मेल येतो? किंवा पावसाळ्यात कपड्यांचा ओला वास येतो ना, फंगायमुळे. ओके, लक्षात ठेवायचं. आपल्याला दिसत नाही पण फंगाय खूप ठिकाणी असते, आणि ती कडक उन्हाळ्यात त्याचे स्पोर्स असतात, ते वाट बघत असतात पाऊस कधी येतो, ओलावा कधी मिळतो, म्हणजे ते ग्रो होतील. जसं ह्युमिड टेम्परेचर मिळालं तसे ते ग्रो होतात. आता हा क्वेश्चन आहे, तुम्हाला असं वाटत असेल मॅम किती बोर करताय, मशरूम्स वगैरे आहेत. हा 2023चा प्रश्न आहे युपीएससीचा. तर हा सॉल्व्ह करणार आहेत तुम्ही. डायरेक्ट आन्सर कोणाकडेच नाहीये, ठीक आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला क्लोज जायचंय आन्सरच्या. काय येणार आहे याचा आन्सर? ओनली 3. कोणतं रॉंग वाटतंय? सायकोऍक्टिव्ह प्रॉपर्टीज. सम मशरूम्स हॅव सायकोऍक्टिव्ह प्रॉपर्टीज, हे रॉंग वाटतं. अजून कळत नाही. ओके, सायकोऍक्टिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे की ते खाल्लं तर सायकोलॉजिकली काही चेंजेस होतील, हॅल्युसिनेशन होऊ शकतं. ऑल फोर काय? ऑल फोरच आन्सर आहे त्याचं. ऑल फोर याच्यामुळे सम शब्द वापरलाय ना, सम. एवढं अबंडंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, तुम्ही असं सांगू नाही शकत की इफ एनी वन इज एबल टू डू दिस, आणि आपण तेवढं अजून डिस्कवर नाही केलेलं आहे, राईट. त्याच्यामुळे सम मोस्टली स्टेटमेंट हे करेक्ट असतात, पण काहीही सम नका करू. लाईक सम ॲनिमल्स आर प्रोकॅरियोटिक, सम ॲनिमल्स आर प्रोकॅरियोटिक नाही, कारण की ॲनिमल किंगडम मध्ये आपण प्रोकॅरियोटिक टाकलेलीच नाही. प्रोकॅरियोटिक ओनली अँड ओनली बॅक्टेरियाज, राईट. ऑल वी आर ॲनिमल्स आर युकॅरियोटिक, राईट. असे प्रश्न एमपीएससी प्रिलिम्सला येतात. सम ऑल युनिसेल्युलर्स आर मोनेरा, करेक्ट आन्सर आहे, राईट. आपल्याला काय वाटतं की नाही युपीएससी सारखं की ऑल म्हणजे एक्स्ट्रीम झालं, ऑल कसं काय येणार, असं नाही, ते स्पेसिफिक विचारतात, ठीक आहे. चला आपण आता पुढचं किंगडम बघूया. नाही, अजून प्रश्न आहेत. वा, प्रोबायोटिक्स माहिती आहे, म्हणजे क्वेश्चन वाचा तुम्ही अँड ट्राय टू सॉल्व. 2022चाच प्रश्न आहे हा, 2022चा प्रश्न आहे.
वन एन नाही माहिती. विशाल ओनली वन. Probiotics are made up of both bacteria and yeast. The organism in probiotics are found in food we ingest, but they do not naturally occur in our gut. E. coli पाहिला ना आपण आताच. Probiotics basically काय आहे? आपलं न्यूट्रिशनल किंवा डायजेशनल किंवा न्यूट्रिशनल ज्या प्रोसेसेस आहेत त्या प्रोसेसेसमध्ये जे हेल्प करतात दॅट इज प्रोबायोटिक्स. ठीक आहे. प्रोबायोटिकने तुमची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण वाढू शकते किंवा तुमचे हे जे मिल्क शुगर वगैरे आहेत इथे कुठेही जेव्हा बायो बॅक्टेरियाज म्हणजे बॅक्टेरियाज और जे युनिसेल्युलर बॅक्टेरियाज प्रोटोझोआन्स ईस्ट जसं आपण बघितलं फंगाय हे जेव्हा हेल्प करतात ना टू डायजेस्ट फॉर न्यूट्रिशनल और इन डायजेशन म्हणजे न्यूट्रिशन गेन करण्यासाठी किंवा डायजेशन करण्यासाठी त्याला काय म्हणतात प्रोबायोटिक्स. ठीक आहे. अँटीबायोटिक्स प्रोबायोटिक्स नाही आहेत. अँटीबायोटिक्स काय आहे की जेव्हा आपण बॅक्टेरियल आपल्याला इन्फेक्शन होतं तर त्या किल करण्यासाठी अँटीबायोटिक्स घेतो. प्रोबायोटिक्स कशासाठी घेतो? आपलं जे डायजेशन आहे त्याच्यामध्ये हेल्प होण्यासाठी और न्यूट्रिशनल हेल्प होण्यासाठी. ओके. न्यूट्रिशनल इंटेक वाढण्यासाठी. आणि त्याचा सोर्स काय असतो? मायक्रोब्समध्ये मग काय आलं? बॅक्टेरिया, फंगाय, प्रोटोझोआज. ठीक आहे. ऑल युनिसेल्युलर थिंग्स. सो फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे का? प्रोबायोटिक्स आर मेड अप ऑफ बोथ बॅक्टेरिया अँड ईस्ट. करेक्ट आहे. येस. ऑर्गॅनिझम इन प्रोबायोटिक्स आर फाउंड in foods we ingest, but they do not naturally occur in our gut. Probiotics help in digestion of milk and sugar. So हे करेक्ट आहे आणि हे करेक्ट. आपण ई कोलायचं उदाहरण पाहिलं होतं ना. ई कोलायचं उदाहरण बघितलं होतं आपण. Microorganisms intended to have benefits when consumed or applied to the body. They can be found in yogurt or fermented foods, supplements or beauty products. Bacteria yeast असतात ते आणि बेनिफिशियल असतात फॉर सेव्हरल हेल्थ कंडिशन्स. मग सेकंड स्टेटमेंट काय होतं? दिस स्टेटमेंट इज इनकरेक्ट बिकॉज इट इज ऑल्सो नॅचरली फाउंड इन आवर बॉडी. एक्झाम्पल एक दिलंय त्यांनी एल ॲसिडिफिल्स जे काय कशासाठी युजफुल आहेत? लार्ज इंटेस्टाईनमध्ये. आणि अजून पण खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. मिल्क आणि शुगर्स, गॅलेक्टोसाइडेट्स हे काही म्हणजे ते काही एवढं टेन्शन घेऊ नका. ते डायजेस्ट करतात मिल्क आणि शुगर. ओके. आता आपण आलो प्लांट्समध्ये. प्लांट्स का डिफरंट आहेत फ्रॉम फंगाय आणि आपण इथून मागे जे बघितलं त्याच्यापासून आपण वेगळं का टाकलं? स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. मग तर ते बॅक्टेरियाज पण बनवत होते ना. अल्गी होती ना तिथे. फुल्ली डेव्हलप्ड आहे. बरोबर. का? कारण की हे युकॅरियोटिक आहे. ठीक आहे. मल्टी सेल्युलर आहेत मेन. फंगायपासून पुढचे जर फंगायमध्ये ईस्ट एक्सेप्शन आहे पण बाकीचे जे आहेत सगळे मल्टी सेल्युलर. फंगाय, प्लांटी आणि ॲनिमल. ठीक आहे. या तिघांचे पण मल्टी सेल्युलर आहेत. मोर दॅन वन सेल इज यूज टू मेड देम, क्रिएट देम. ओके. सो सेल वॉल जी असते यांची जी आपण बघितली होती प्रोकॅरियोटिकमध्ये ती सेल्युलोजने बनलेली असते. ठीक आहे. आणि ते ऑटोट्रॉफ्स असतात. क्लोरोफिल पिगमेंट्स तिथे प्रेझेंट असतात. आता त्यांचं आपण एक डिव्हिजन बघूया. अल्गी पुन्हा आली पण ही कसली आहे? मल्टी सेल्युलर अल्गी. ती जी होती ती युनिसेल्युलर. राईट. आयकी बॅक्टेरियाज आपण पाहिलं होतं. सायनोबॅक्टेरियाज आपण बघितले होते. ते कसे होते? युनिसेल्युलर होते. ब्ल्यू ग्रीन अल्गी ग्रो सो क्विकली दे लीड टू प्रॉब्लेम कॉल्ड अल्गल ब्लूम्स. जे मी आधीच तुम्हाला एक्सप्लेन केलं की जेव्हा वॉर्म टेम्परेचर होतं मोस्टली ट्रॉपिकल एरियाजमध्ये अल्गल ब्लूम्स बघायला मिळतात. तर अल्गीची जे प्रोडक्शन होतं ते खूप फास्ट होतं आणि मग हे असं काहीतरी दिसतं. अल्गी जर सायनोबॅक्टेरिया असेल तर बॅक्टेरियामध्ये, मल्टीसेल्युलर असतील तर मग इकडे. ठीक आहे. सायनोबॅक्टेरिया विचारतील ते स्पेसिफिकली. हो. कारण की ती ब्ल्यू ग्रीन अल्ग्याचे खूप टाईप्स आहेत. हां. सायनोबॅक्टेरिया इज वन ऑफ देम ज्या तिकडे आहेत.
आणि काही इकडे बॅक्टेरिया आणि प्लांटीमध्ये. ठीक आहे. त्यानंतर हे काय, याला उभयचर प्लांट्स पण म्हणतात. उभयचर का, कारण की यांच्यामध्ये ना व्हॅस्क्युलर सिस्टीम जी असते, म्हणजे आता प्लांट बघितलं आपण, झाड, आपलं फेवरेट ड्रॉइंग, आपलं फेवरेट ड्रॉइंग, simple. I know I am very artistic. I have defined artistic skills. Thank you. So these are roots. This is leaves. From roots to branches. As teacher, as student. From roots to branches. वॉटर फ्लो होणार आहे, पाणी इथून शोषणार, वर जाणार, आणि वरती इथे काय बनणार, क्लोरोफिल यूज करून फूड जे रूट्स पर्यंत येणार. त्याच्यासाठी काय झाले, व्हॅस्क्युलर सिस्टीम डेव्हलप झाली, झायलम आणि फ्लोएमची. ठीक आहे, जी आपल्याला मोठ्या झाडांमध्ये दिसते. झायलम इज फॉर वॉटर आणि फ्लोएम इज फॉर कंडक्टिंग फूड स्पेसिफिकली. पण हे जे मॉसेस आहेत ना, त्याच्यात ते नाही आहे. ठीक आहे, व्हॅस्क्युलर सिस्टीम डेव्हलप नाही झाली, मग एवढे मोठे नाही वाढू शकत ना ते, मग त्याचे लागून लागून वाढतात जमिनीवर. जसे की उभयचर प्राणी सरपटत असे चालतात ना, तसे हेही पाण्यालगत वाढतात. म्हणून यांना उभयचर मोस्टली हे म्हणतात. ब्रायोफायटा हे यांचं टेक्निकल नाव आहे. ठीक आहे, एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही आहे याच्याबद्दल, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून आपण खरं तरी स्टडी करतोय. याच्यानंतर टेरिडोफाइट्स. टेरिडोफाइट्समध्ये काय की याच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे, सेम आहे पण व्हॅस्क्युलर सिस्टीम आहे. आता आपण हे जे 3 बघितले ना आतापर्यंत, कोणते कोणते, प्लांटीमधले 3, मॉसिस म्हणजेच ब्रायोफायटा, टेरिडोफायटा आणि फर्स्ट कोणती होती, अल्गी. या तिघांमध्ये ही सीड प्रोड्यूस होत नाही. ठीक आहे, म्हणजे बी यांच्यामध्ये बनत नाही, राईट. आणि जे पुढचे जे आहेत 3 त्यांच्यामध्ये सीड प्रोड्यूस होतं. मग हे पहिलं जे क्लासिफिकेशन आहे ना, पहिली स्लाइड जी आहे किंगडम प्लांटीची, सी अल्गी लाईक क्लोरोफायटा एक एक्झाम्पल आहे अल्गीचं. यू आर आस्किंग ना कोणतं अल्गीचं कोणतं एक्झाम्पल द्यायचं, लाईक क्लोरोफायटा मल्टीसेल्युलर अल्गी, राईट. Mosses is Bryophyta, liverworts. Ferns, forestales are pteridophytas. So all these 3 are not able to produce seeds. ते त्यांचं जे प्रोडक्शन आहे, म्हणजे त्यांना जे डिव्हिजन करायचं असतं एका झाडाचं दुसरं झाड, ते मोस्टली व्हेजिटेशन किंवा स्पोर्स याने करतात. सो याला काय म्हणतात, क्रिप्टोगॅमी. ओके, आणि याचे विरुद्ध दुसरे आहेत ज्यांच्यात सीड्स असतात, त्याला काय म्हणतात, फनेरोगॅम्स. पण त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एकामध्ये फ्लॉवर्स येत नाही आणि त्यांचे सगळे सीड्स ग्रो होतात असे घुंगरू घुंगरू सारखे, ते असे इनक्लोज्ड नसतात. ठीक आहे, त्यांचे सीड्स हे ओपन ग्रो होतात, ते फ्रूटमध्ये नाही आहेत. हां, फ्रूट कसं डेव्हलप होतं आपण बघू, पण इथं फ्रूट डेव्हलप नाही होत, फ्लॉवर डेव्हलप नाही होत, त्याला काय म्हणतात, जिम्नोस्पर्म्स. आणि ज्याच्यामध्ये फ्लॉवर डेव्हलप होतं आणि मग फ्रूट डेव्हलप होतं त्याला काय म्हणतात, अँजिओस्पर्म. बेसिकली तुम्ही लहानपणी पाहिले बायोलॉजीमध्ये फ्लॉवरमध्ये मेल गॅमेट, मग फुलपाखरू येणार, फिमेल गॅमेट, राईट. आणि देन रिप्रोडक्शन हॅपन्स अँड देन पॉलिनेशन होतं इथे, आणि इथे बी हे बनतं. मग इथले जे पान असतात ते जातात आणि त्यानंतर याचं मोठं फ्रूट होतं. आफ्टर द फ्रूट पिकलं की मग बाहेर सीड्स येणार, म्हणजे हे काय आपले अँजिओस्पर्म्स. पण असं मेकॅनिझम फेनोरगामीमध्ये नसतं. जसे की कोनिफर्स त्याचं एक्झाम्पल आहे. आपण आता डिटेल बघूया. सीड प्रोड्युसिंग बट विदाउट आउटर कव्हर. कोनिफर्स इन्क्लूड, हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा, पाईन, सीडार्स, ज्युनिफर्स, स्पर्सेस, फर्स.
हे तुम्हाला कुठे येणार आहे कामात? एक तर एन्व्हायरमेंटमध्ये बायोडायव्हर्सिटी स्टडी करताना, आणि दुसरं जॉग्राफीमध्ये क्लायमेट स्टडी करताना, व्हेजिटेशन स्टडी करताना. ठीक आहे. याच्यामध्ये काय असतात, हे मोस्टली अशा ठिकाणी सापडतात जिथे वॉटर लॉस, म्हणजे पाण्याची कमतरता असते. तैगा म्हणजे काय, जे बर्फाळ प्रदेश असतात ना, एक्स्ट्रीम नॉर्थ, म्हणजे नॉर्थ ऑफ हिमालयाज प्लस नॉर्थ पोल, साऊथ पोल. येस, जिथे बर्फाळ असतात बर्फाळ प्राणी किंवा बर्फाळ इकोसिस्टीम म्हणतो आपण, तिथे त्याला तैगा व्हेजिटेशन असं म्हणतो, तैगा रिजन असंही म्हणतो. ठीक आहे. तिथे काय, तिथे ह्या टाईपचे प्लांट्स असतात. का? कारण की फुल ग्रो करायला तेवढं टेम्परेचर सस्टेनच नाही होणार ना. फुलाच्या पेटल्स काय होतील, ओपन होणार, म्हणजे फ्रोझन होऊन जातील. राईट. इवन त्यांचे जे लिव्ज असतात ते लिव्ज निडल लाईक शेपमध्ये कन्वर्ट झालेले असतात, त्यांच्यामध्ये वॉटर स्टोर करून ठेवतात. राईट. आणि त्यांचे जे वॉटर, म्हणजे त्यांचे जे निडल्स, म्हणजे आपण टेक्निकली ते लिव्हजच आहेत, ते जसं की आपल्या इथली झाडं त्यांची झडती होते डेसिडियस ट्रीची, तशी त्यांची होत नाही. म्हणून मोस्टली ते एव्हरग्रीन असतात. ठीक आहे. पण प्रॉब्लेम असा होतो की म्हणजे काही एक्सेप्शन्स आहेत की ज्यांचे ट्री जे निडल्स आहेत ते येल्लो होतात आणि ते गळून जातात. ओके. सो हे तुम्हाला एक कळालं. हे बघा, needles of conifer specialized leaves, they have thick waxy covering, helps out to cut down water loss. त्यांच्यावरती थिक वॅक्सी कव्हरिंग पण असतं. याला कन्फ्यूज नका होऊ तुम्ही कॅक्टस सोबत. सेम कॅक्टस पण आहे, पण कॅक्टस कुठे येतं, वाळवंटामध्ये. खूप बेसिक क्वेश्चन आहे, पण युपीएससी असंच विचारते. म्हणजे मागचं 10 वर्ष पण नाही, 5 वर्ष, 2020ला कॅक्टसचा क्वेश्चन विचारला होता एक दिवस त्यांनी, की खालचं जे जिओमॉर्फोलॉजी, म्हणजे खालचे खाली काही पॉईंट्स दिले होते, विचारलं की ही मॉर्फोलॉजी का चेंज झाली आहे, कुठे चेंज होते. मग त्यामध्ये होतं की व्हॅक्स लाईक कव्हर ऑन प्लांट्स, वॉटर स्टोरेज होतं. मोरिंगा म्हणून विचारलं होतं त्यांनी की मोरिंगा कुठे ग्रो होतं. त्यानंतर एक असं खोडाचं झाड येतं साऊथ आफ्रिकाला. का? कारण की ते वॉटर स्टोर करून ठेवतं. खूप कडक ऊन जेव्हा येतं तेव्हा त्याला वॉटर स्टोरेजसाठी त्याचं एक नाव आहे, तुम्ही मला सांगाल होतं. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगणार मला तुम्ही त्याचं नाव काय. सो हे जिम्नोस्पर्म कळालं. अँजिओस्पर्म, फ्लॉवरिंग प्लांट्स बेसिकली. सो दिस इज किंगडम प्लांटी. ओके. किती वेळ झाला? 1 तास झाला ना. ब्रेक हवाय काही 5 मिनिट वगैरे ब्रेक, कारण की आपण नवीन किंगडम सुरू करणार आहे ॲनिमलला. ओके. एवढे ॲनिमल्स यायच्या आधी थोडं थांबावं. नाही, इट्स ओके. हां, तुम्हाला बाहेर जायचं आहे का? ठीक आहे, जाऊन या. पण 5 मिनिटात या. नाही नाही, मला नको. नाही नाही. हो. सो आतापर्यंत शिकवलं त्यात काही डाऊट आलाय तुम्हाला? आपलं फर्स्ट हाफ मधलं जे लेक्चर झालं त्याच्यात सायनोबॅक्टेरिया काही रिलेटेड काही टॉपिक होते की काय विचारणार ना स्पेसिफिक? जायचंय की ब्रीफ क्वेश्चन्स येतात, काही एक्झाम्पल्स स्पेसिफिकली लर्न करायला लागतील का क्रॅक करण्यासाठी क्वेश्चन? नाही, म्हणजे मेन्सला तर तुम्हाला असं कोणी विचारणार नाही थेअरी पेपर सारखं जे आपण 6th 7th 8th ला लिहायचो की ॲक्टिनोबॅक्टेरियाज डिफाईन करा. हे इट इज फॉर युअर जनरल अवेअरनेस. तुम्हाला पुढच्या ज्या ॲडव्हान्स कॉन्सेप्ट शिकायच्या आहेत ना
त्या कॉन्सेप्टसाठी पुन्हा पहिले तुम्हाला माहिती पाहिजे जनरली की फंगाय काय असतात, बॅक्टेरियाज काय असतात, राईट, मशरूम्स काय असतात. जसं की मशरूमचा क्वेश्चन आला, मशरूमच माहिती नाही तर तुम्ही काय अप्लाय करणार ना तिथे माइंड, राईट. त्यानंतर जसं की त्याच्यामध्ये होतं की बायो इल्युमिनस असतात का, बायो इल्युमिनसचा मी फोटोज ठेवलेला होता, राईट, की बायो इल्युमिनस असू शकतात, राईट. सो असे क्वेश्चन येणार आणि स्पेसिफिक काही म्हणजे खूप न्यूजमध्ये असेल ना एखादी स्पेसिस जिने काहीतरी रिसर्च झाला वगैरे तरच येईल आणि ते तुमच्या शून्याच्या नोट्समध्ये अपडेट होणार आहेत. ज्या तुम्हाला नोट्स दिल्या जाणार आहेत शून्याच्या त्याच्यामध्ये ते अपडेट होतीलच फॅक्च्युअल जे करंटमध्ये येते. तुम्हाला हे असं स्पेसिफिक काही लर्न नाही करायचंय की याचं एक्झाम्पल हे आहे, याचं एक्झाम्पल हे आहे. मला तर सांगा, जर मी तुम्हाला हा प्रश्न केला, बॅक्टेरियाज कॅन लिव्ह किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर नॉट सुटेबल टू लिव्ह इन एक्स्ट्रीम ऍसिड कंडिशन, एक्स्ट्रीम ऍसिडिक कंडिशन, असं जर मी स्टेटमेंट दिलं तर हे राईट आहे का रॉंग आहे? रॉंग आहे, राईट. का राहू शकतात. फॉर दिस पर्पज हे लेक्चर आहे. तुम्हाला असं स्पेसिफिकली लिहायचं नाहीये की मग तिथे जे राहतात ते ऍसिडोफाईल्स आहेत. समजून घ्या की काय आहे काय नाही, कुठपर्यंत स्कोप आहे, राईट. आता खूप सारे ॲनिमल्स आपल्याला आता स्टडी करायचे. वेलकम टू द झू, ठीक आहे. येस, इट इज झू ओनली. तर यामध्ये कसं की ॲनिमल किंगडम, आता प्लांट पर्यंत आपण बघितलं. ॲनिमल्स मध्ये किती प्रकार आहेत ना. किडा निघाला तरी आपल्याला वाटतो प्राणी आहे, अळी निघाली तरी प्राणी आहे, माणूस आला तरी प्राणी आहे, बरोबर. माणूस तर विसरून गेला की आपण प्राणी आहोत, माणूस स्वतःला प्राणी समजत नाही, ठीक आहे. लिव्हिंग समजतो, ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. सो किंगडम ॲनिमलिया मध्ये आता खूप सारे टाईप्स आहेत. खूप सारे टाईप्स म्हणजे काय, काही नाही, इव्हॉल्युशननुसार त्यांनी टाईप करत गेले. ॲडव्हान्स जे ते शेवटी आहेत, ठीक आहे, आणि जे बेसिक आहेत ते सुरुवातीला आहेत, ठीक आहे. तर इथून सुरू होतं लाईक स्पॉन्जेस, त्यांच्यामध्ये काही ऑर्गन्स वगैरे नाही आहेत, ठीक आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये चांगलं म्हणजे फक्त ऑर्गन आहे, काही असं आवरण वगैरे नाही आहे असे टाईप. त्यानंतर ते इव्हॉल्व्ह होत गेले तर इकडे मॉल्युस्का, मॉल्युस्का म्हणजे माहिती आहे शेल्स, त्याच्यामध्ये आवरण आलं. म्हणजे मी एक रफ तुम्हाला एक लाईन दाखवते. इथून स्पॉन्जेस, स्टारफिश, जेलीफिश, कोरल्स, कोरल्समध्ये माहिती थोडं कॅल्शियम कार्बोनेट, ते पण पॉलिप्सच असतात. आणि कॅल्शियम कार्बोनेट ते कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते सेक्रेट करतात आणि त्याचं शेल्स बनवतात, हार्ड शेल्स बनवतात, राईट. ऑयस्टर्स हे म्हणजे त्याच्या पुढचं काय म्हणतो आपण, इव्हॉल्युशन आपण समजू शकतो, राईट. त्यानंतर इथून सुरू करा. प्लॅटिहेल्मिन्थिस, ॲनेलिडा, निमाटोडा म्हणजे निमॅटोडा, राईट. आता हे काय, हे वर्म्स आहेत, वर्म्सचे प्रकार आहेत, ठीक आहे. वर्म्स नंतरून त्या वर्म्सच काय झालं, कीटक झालं. एक्झाम्पल सांगू काय, बटरफ्लाय. बटरफ्लायची सुरुवात कुठून होते, ककून. ककूनचं स्ट्रक्चर कसं असतं, जरा वर्म लाईक, बट इट कम्स आउटसाइड विथ लार्वा मधून, मग ते लार्वा, ककून अँड ऑल, राईट. आफ्टर दॅट मग ऑर्थोपोडा आले. ऑर्थोपोडाज झाले. ऑर्थोपोडाज मध्ये काय, इन्सेक्ट्स, बट नॉट ऑल इन्सेक्ट्स, नॉट मीन्स ऑर्थोपोडामध्ये इन्सेक्ट्स आहेत, ऑल इन्सेक्ट्स आर इन ऑर्थोपोडाज, बट जेवढे इन्सेक्ट्स आहेत, इन्सेक्ट सोबत दुसरे पण काही क्लासेस आहेत, लाईक क्रॅब्स, स्पायडर, स्कॉर्पियन, हॉर्शू क्रॅब्स. हे जे आहेत ना, हे मी 3 जे सांगितलेत ना, हे लिहून ठेवा तुमच्या याच्यामध्ये. व्हेरी सेलिब्रेटेड क्वेश्चन फॉर स्टेट पीसीएस अँड इवन यूपीएससी ऑल्सो आस्क दिस सेम क्वेश्चन, ठीक आहे. हां, मी PDF शेअर करते तुम्हाला, पण स्टील तुम्ही ज्या नोट्स बनवतायत ना आता, कारण की PDF मध्ये आता 48 पॉईंट्स म्हणजे हे राहणार आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन जो आहे तो लिहून. क्रॅब, स्पायडर, स्कॉर्पिओ म्हणजे कोळी, विंचू आणि खेकडा. खेकडा पण 2 प्रकार आहेत. एक मोठा किंग क्रॅब आहे, मोठा खेकडा आहे, आणि एक दुसरा जो नॉर्मल खेकडा असतो तो. हे असे आहेत की हे इन्सेक्ट नाही आहेत, पण ते ऑर्थोपोडामध्ये, ठीक आहे. हे सोडून इकडचे बाकीचे काही इन्सेक्ट्स आहेत. कारण की इन्सेक्ट्स जे असतात ना, ते त्यांचे डोळे असे कनेक्टेड असतात. बघा तुम्ही जरा किड्याकडे बघा,
त्यांचं ऑब्झर्वेशन करा. हा, हेच तर आपलं आजचं लेक्चर आहे की यू विल बी क्युरियस अबाउट जे चाललंय ते. म्हणजे आय होप तुम्ही कॉक्रोच पाहिल्यानंतर पहिले तुम्हाला ऑर्थोपोडा येईल, देन यू विल स्क्रीम, राईट. मे बी यू विल थिंक अबाउट इन्सेक्टिसाइड्स, जी बायोटेक्नॉलॉजी यूज करून आपण इन्सेक्टिसाइड्स बनवले पुढे जाऊन इन्सेक्ट्सला मारण्यासाठी, राईट. सो हे लक्षात ठेवा. त्यानंतर काय आलं, हे जे आहेत ना हे व्हर्टिब्रेटा, म्हणजे हे पाहिले आपण, हे व्हर्टिब्रेट्स नाही आहेत, हे इनव्हर्टिब्रेट्स आहेत. म्हणजे काय की त्यांच्यामध्ये जो पाठीचा कणा आणि तो जो कॉलम असतो आणि ब्रेन ज्याला कनेक्ट करतात ते ॲबसेंट आहे. पण हे इव्हॉल्व्ह झाल्यानंतर हे व्हर्टिब्रेट क्लासेस आले काही, ज्याच्यामध्ये काय काय ॲम्फिबियन्स, उडणारे रेप्टाईल्स, ॲक्च्युली ते इथून सुरू होतं, बोनी फिश, ठीक आहे. त्यानंतर कार्टिलेजियस फिश, म्हणजे बोनी फिश, कार्टिलेजियस फिश, हॅक फिश, लॅम्प्रेस, म्हणजे हे ठीक आहे एवढं लक्षात नका ठेवू. पण काय की सुरुवातीला जॉलेस आले, जॉलेस, त्यांना फक्त वरचं डोकं होतं असं, आणि खालचा जॉ जो असतो ना, हे डोकं आहे, स्कल. खालचा जॉ आहे ना तो नव्हता, तो अब्सेंट होता. त्यानंतर मग जॉ पण आला आणि कार्टिलेजियस सिस्टीम आली. त्यानंतर मग बोन्स आले, म्हणून मग बोनी फिश, ठीक आहे. येस, कारण की कार्टिलेजियस माहिती काय स्कूलमध्ये होतं ना. हा, कार्टिलेज, कार्टिलेज इज लाईक टिश्यू लाईक बोन. म्हणजे इट्स नॉट बोन. फॉर एक्झाम्पल आपला कान, कार्टिलेज. आठवलं तुम्हाला स्कूल मधलं, हा, की बोनने नाही बनलंय पण स्टील त्याला एक आधार आहे आणि खूप हार्ड असतं ते बोन. हा, फूडी पीपल आर देअर, ठीक आहे. हे कळालं बोनी फिश पर्यंत, ओके. आता फिश काय होत होते ना, हे फिश आता असं म्हणतात ना, ऍक्च्युली आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं जे स्टार्ट आहे ते वॉटरमध्ये झालंय, राईट. आपली जी हिंदू फिलॉसॉफीनुसार पण फर्स्ट उत्क्रांती, जे देवाचा जो पहिला अवतार काय दाखवलाय, मत्स्य अवतार दाखवलाय. नंतरून मग कासव, कारण की ॲम्फिबियन्स, राईट. त्यानंतर मग पुढे वरह अवतार आणि मग आपण आलो माणूस, राईट. मग पुढे बाकी, मग पुढे गॉड जे आपल्या पुढे आहेत, असं हिंदू फिलॉसॉफी. येस, येस. तर हे हिंदू फिलॉसॉफीमध्ये हेच येते, राईट. सो हे तेच आहे आता. म्हणजे पहिले फिश आला, तो फिश काय होत होता की पाणी संपलं म्हणून तो थोडा किनाऱ्यापर्यंत यायचा, किंवा पाणी जरी असेल तरी किनाऱ्यापर्यंत यायचा, पण जगत नव्हता म्हणून मरत अशी अनेक मेले. मग जाऊन एकाला पुढे जाऊन जीन्स तशा डेव्हलप झाल्या आणि थोडं ते चालाल मॉडिफिकेशन झालं त्यांच्यात, राईट. मग फिश मधनं काय आले, ॲम्फिबियन्स आले. येस, इकडून सुरू केलं यांनी, ॲम्फिबियन्स, राईट. ॲम्फिबियन्स म्हणजे काय, उभयचर. क्रोकोडाईल ॲम्फिबियन नाही, ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. क्रोकोडाईल इज नॉट ॲम्फिबियन, इट इज रेप्टाईल. त्यानंतर आले सरपटणारे, ठीक आहे, सरपटणारे साप, स्नेक. नाही, हे फिश मध्ये आणि यांच्यामध्ये कन्फ्युज नका होऊ, यांचं वेगळं स्ट्रक्चर, बॉडी स्ट्रक्चर, ठीक आहे, ॲनिमल्स. त्यानंतर आहे बर्ड्स, ते उडायलाही लागले, एग्ज. हो हो, मग ते कशात, म्हणजे त्यांनी तसं अडॉप्ट केलंय. आता माणूस पण जातोच पाण्यात पोहायला, हो. मग ते ॲम्फिबियन्स झाले म्हणजे दोघीकडे राहू शकतात. एवढं डीप बायोलॉजी आपल्याला करायची नाहीये, ठीक आहे, की कोणते स्पेसिस कुठे राहतोय. वी आर नॉट बायोलॉजिस्ट, ओके. आपल्याला एक इव्हॉल्युशन बघायचंय, की आपण कसे उत्क्रांती, आपल्यात कसे कॅरेक्टरिस्टिक्स येत गेले, ठीक आहे. मग बर्ड्स आले जे उडायला लागले, ठीक आहे. आणि मॅमल्स असे आहेत की त्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स आले, ते पिल्लांना जन्म घ्यायला लागले. इथपर्यंत काय होतं, अंडी, एग लेज व्हायचे, ठीक आहे, एग लेज व्हायचे. इथे जे आहे इथे एग नाही लेज होत, पण एक असं मॅमल आहे जो एग ले करतो.
येस मॅमल. ऑप्शन्स प्लॅटिपस. येस. आपण आता बघू पुढे. ठीक आहे, ओव्हरऑल समजलं तुम्हाला. आता आपण स्पेसिफिकली जाऊ. फर्स्ट पोरीफेरा. ठीक आहे, सुरुवात. स्पॉन्जेस फटाफट बघूया. स्पॉन्जेस मोस्ट ऑफ देम लिव्ह इन सॉल्ट वॉटर बट कॅन ऑल्सो लिव्ह इन फ्रेश वॉटर. ऍक्च्युली हे काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, पण जस्ट लक्षात घेण्यासाठी. स्पॉन्ज लाईक स्ट्रक्चर आहे, त्यांना असे स्पोर्स आहेत ज्याच्यात ते ऑक्सिजन घेतात. ठीक आहे, इथे स्पायकल्स ऑर स्पॉन्जिन्स आर प्रेझेंट. डोंट हॅव रेस्पिरेटरी ऑर्गन्स. नाक नाही त्यांना, मग ते पोर्स सूट्स इन ए एक्झिट. ओके, त्याच्यानंतर दे विथ अब्झॉर्बिंग ऑक्सिजन अँड एक्सचेंज बिटवीन देअर टिश्यू अँड वॉटर. ऑब्व्हियसली ते चालू नाही शकत कारण की त्यांना ऑर्गन्सच नाही आहेत. ऑर्गन्स नाहीत तर हार्ट वगैरे ह्या गोष्टी तर नाही. मोड ऑफ रिप्रोडक्शन सेक्शुअली असेक्शुअली होऊ शकतं, ते आपला कन्सर्न नाही आहे. फर्टिलायझेशन हेही आपला कन्सर्न नाही, हे बायोलॉजिस्ट लोकांचा कन्सर्न. तुम्हाला स्पॉन्जेस पासून सुरू झाला. ठीक आहे, पुढे नायडेरिया. नायडेरिया म्हणजे काय? जेलीफिश. जेलीफिश, कोरल्स आणि ॲनेमोन्स. फ्रेश आणि सॉल्ट वॉटर, मोस्टली सॉल्ट वॉटर. ठीक आहे, त्यांना पण एक्झोस्केलेटन नाही आहे, जसं की कशात असतं, याच्या पुढचे येतील ते मोलुस्का. नाही, एक्झोस्केलेटन. एक्झोस्केलेटन म्हणजे बाहेरचं कवच, जे कोणा ते स्नेल्स मध्ये राहणार, शंखशिंपल्यांमध्ये राहणार, बरोबर, जे यांच्यात नाहीये. नायडेरिया. नो रेस्पिरेटरी ऑर्गन्स. लोकोमोशन्स यूज देअर टेंटॅकल्स फॉर लोकोमोशन. डझंट हॅव हर्ट. मोड ऑफ रिप्रोडक्शन बोथ असेक्शुअली अँड सेक्शुअली. हे पण इम्पॉर्टंट नाहीये. ठीक, पुढे. हो, येस, ते पिगमेंट्स असतात ज्यांच्याने ते बायोलिमिनेट पण करू शकतात. मोलुस्का, स्नेल्स, स्लग्स. हे बघा, जी सजीव आहे ना, सजीवांचं बघायला गेलं ना, म्हणजे नेचरमध्ये आपण हे सांगू नाही शकत की काय असू शकतं काय नसू शकतं, म्हणजे कुठे काय पिगमेंट असतील, राईट. लाईक जसं की तुम्ही म्हटलं की बायो लुमिनन्स हे तिथे असतील की नाही, किंवा क्लोरोप्लास्ट आपण बघतो. क्लोरोप्लास्ट कुठे कुठे आहे? क्लोरोप्लास्ट फक्त ग्रीन नाहीये, हे पण एक आहे, त्याचे पण वेगळे वेगळे कलर असू शकतात. सो असं थोडं ना विचार करा. सगळी झाडं हिरवे दिसतात का? शोचे पण झाड असतात ना, तेव्हा बघायचं की अरे वेगळे पिगमेंट पण आहे. सगळे लिव्हिंग प्लांट्स हे ऑटोट्रॉफ आहेत प्लांटीमधले. हो, इन्सेक्टोवर्स. एक्सेप्शन्स आर ऑल्सो देअर. सो मोस्ट ऑफ द टाइम एक्सेप्शन्स असतात, म्हणून ऑल इनकरेक्ट असतं. जसं की प्लॅटिपस, मी एक एक्झाम्पल दिलं, राईट. आता आपण मोलुस्का मध्ये येऊ. मोलुस्का म्हणजे कोणते? स्नेल्स, स्लग्स, राईट. फ्रेश सॉल्ट वॉटरमध्ये ते राहतात. टेरेस्ट्रियल ऑर्गॅनिझम पण आहे, जसे की ही दिसत राहते ना आपल्याला. येस, एक्झोस्केलेटन प्रेझेंट आहे त्यांच्यावरती. त्याच्या आतमध्ये सॉफ्ट बॉडी आहे. शेल मध्ये रेस्पिरेटरी ऑर्गन काय की त्यांना गिल्स आहेत. ठीक आहे, त्यांना गिल्स आहेत. कासव हे नाहीये. कासव रेप्टाईल कवच शेल. हो हो, ते ऍक्च्युली असं म्हणतात की म्हणजे बायोलॉजिकली एक्झोस्केलेटन मध्ये नाहीये. हो हो, आणि त्याच्यानंतर कासव जे आहे ना ते उभयचर नाहीये, ते रेप्टाईल मध्ये. एकदा तुम्ही गुगल करा आणि मला सांगा. चेक करा, तसं येईलच पुढे. इकिनोडर्माटा, स्टारफिश, रेप्टाईल आहेत ना. ॲम्फिबियन्स आहेत का? येस, टॉर्टॉइज हे रेप्टाईल्स मध्ये येतं, ते ॲम्फिबियन नाही आहेत. ठीक. इकिनोडर्माटा, मी तर म्हणते लिहा ते प्लीज, कारण की UPSCला हे खूप आवडतं असे टॉपिक्स. पुढे आपण PYQ घेऊ तेव्हा समजेल की अरे हे विचारलं UPSCने, तेही आत्ताच मागच्या 5 वर्षात. रेप्टाईल स्नेक. येस, तुम्ही ते लिहिलं क्रॅब स्पायडरचं. येस, हे एक्सेप्शन लिहिलं. येस, प्लॅटिपसचं एक्सेप्शन लिहिलं मॅमल्स मध्ये, राईट. त्यानंतर फायलम एकिनोडर्माटा, त्याच्यामध्ये स्टारफिश आहेत,
Sea cucumber is sea urchins. Tortoise is reptile. It is crocodile is reptile. It is also not amphibian. Marine habitats. हे बघा, सी अर्चिन, सी कुकुंबर, स्टारफिश, हे जरा बघा इथे. सँड डॉलर असा असतो तो गोल गोल, राईट. स्टारफिश आहे इथे. सी हॉर्स दिसतोय का कुठे? सी हॉर्स नाहीये. सी हॉर्स पुढे येणार आहे. इट इज वर्टिब्रेट. ओके. सी अर्चिन हे काय मराईन मध्ये राहतात. त्यानंतर एक्झोस्केलेटन प्रेझेंट आहे त्यांना, जे कॅल्शियम कार्बोनेटचं बनलेलं आहे. नाही, यांचं बाय बर्थ आहे की नाही यांचं ते बघावं लागेल. तुम्ही चेक कराल होमवर्क की यांचे जे आहे एक्झोस्केलेटन हे बाय बर्थ आहे की त्यांनी प्रोड्यूस केलेलं आहे. कोरल्सचं जे असतं ते प्रोड्यूस केलेलं असतं. ओके. त्यानंतर जे स्नेल्स वगैरे आहे त्यांचंही प्रोड्यूस केलेलं असतं. टॉर्टॉइजचं आपण पाहिलं, त्यांचं बाय बर्थ असतं. रेस्पिटरी ऑर्गन्स, दिल एक ट्यूब फीट आहे, स्मॉल गिल्स आहेत, लोकोमोशन ते करतात, राईट. व्हॅस्क्युलर सिस्टीम पण आहे पाणी हे होण्यासाठी. टू एकिनोडर्म्स हॅव स्पेशल वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टीम. ठीक आहे, काही हरकत नाही. ट्रू हार्ट नाही आहेत यांच्या ह्याच्यामध्ये. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम, ट्रू हार्ट नाही आहे यांच्यामध्ये. इकोनोडर्म्स, डोंट ट्रस्ट इकोनोडर्म्स. ओके. आणि त्यांची सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ती ओपन आहे. ओपन म्हणजे काय? ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये काय डिफरन्स आहे? माहिती होतं. वाव. आपलं ब्लड कशातनं फ्लो होतं? ह्युमन्सचं ब्लड व्हेसल्स, राईट. आपलं पूर्ण बॉडीमध्ये असं ब्लड फ्लो होतं का? नाही. व्यवस्थित पाईपलाईन आहे, राईट. यांना पाईपलाईन नाही. लिहायची एवढं हे नाहीये, इम्पॉर्टंट नाही. मी तुम्हाला तसं शेअर करणार आहे, पण एक आयडिया असू दे की आपण कशी ग्रो होत आलो. आता सर्क्युलेटरी सिस्टीम पण आली, आधी तर सर्क्युलेटरी सिस्टीम पण आली, राईट. ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम पण आली. सो नेक्स्ट, प्लॅटीहेल्मिंथिस, फ्लॅट फॉर्म. वर्म आहेत पण त्या फ्लॅट आहेत. ठीक आहे. सॉफ्ट बॉडीड आहेत. सँड्समध्ये असतात त्या, पॉन्ड्स जवळ, लेक, रिव्हर जवळ. मग असं जर आलं, प्लॅटीहेल्मिंथिस आर एक्सक्लुझिव्हली इन मराईन वॉटर इकोसिस्टीम. रॉंग, फॉल्स इन, इनकरेक्ट स्टेटमेंट. दे डोंट हॅव एक्झोस्केलेटन. ठीक. फक्त सँड नाही, लेक्स पाशी, ठीक आहे, जिथे वॉटर लॉक्ड एरिया म्हणतो ना, वॉटर लॉक्ड एरिया, तिथे आहेत. रेस्पिरेटरी ऑर्गन्स, स्किन थ्रू ब्रीथ करतायत आणि ते मॉइस्ट जिथे असतं तिथे ते मोस्टली राहतात. ओके. प्लॅटीहेल्मिंथिसला पण हार्ट नाही. आणि यांच्यामुळे काही डिसीज होतो का आपल्याला? यांच्यामुळे नाही, पुढे येतील त्यांच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. नेमॅटोड्स. ठीक आहे. ते पण सॉईलमध्ये असतात. आणि लहान मुलं जेव्हा माती खायचे ना, तेव्हा हेच त्यांच्या पोटात जायचं. यांचे स्पोर्स जायचे, कारण की सॉईलमध्ये तर हे असणार, मग ते पोटात वाढणार. पोटात वाढून ते पॅरासाइट सारखे वाढायचे, जंत पडले, मग त्या मेडिसिन्स दिल्या जायच्या, राईट. ठीक आहे. सो ते काय प्लॅटीहेल्मिंथिस. क्युटाइल्स मधनं ऑक्सिजन येतो. एक्झोस्केलेटन ऑफ नोमॅटिड इज इट्स क्युटाइल दॅट इज बोथ व्हेरी स्ट्रॉंग अँड फ्लेक्झिबल. हा, इट्स ओके. हे एवढं डिटेलमध्ये काही येणार नाही. एक लक्षात ठेवा काय यांच्यामध्ये. हार्टलेस आहे ते पण. डिसीज काय होतात ते लक्षात घ्या. डिसीज काय आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे. ॲस्कॅरिसिस, ट्रुचियारिसिस, वा काय नाव आहे, हो, हुकवर्म. फिलियारिसिस काय आहे? असं काहीतरी आठवतंय तुम्हाला? फिलियारिसिस
हत्ती पाय. येस, त्याचंच हे दुसरं नाव. येस. आणि कोणता वर्म आहे ज्याच्यामुळे तो होतो? कोणता वर्म आहे ज्याच्यामुळे तो होतो? एलिफंटायर. एलिफंटोसिस. Not roundworm. Actually, I am asking you the specific name. Like Plasmodium is caused malaria, Wucheria. Okay. पण हे डिसीजेसचे नाव लक्षात ठेवा. मी सेंड करणार आहे तुम्हाला हे सगळं, पण तुम्ही तरी आय एक्सपेक्ट. येस, रिवाइज करा. येस, ठीक आहे. तुमचं झालं का सगळ्यांचं डिटेक्ट करून? Ascariasis, filariasis, hookworm, सगळे डिसीजेस होतात. हॅव यू डन? ऑर्थोपोडा, इन्सेक्ट्स, ऑलमोस्ट एव्हरीवेअर. त्याच्यामुळे यांची पॉप्युलेशन पण जास्त आहे. येस, लार्जेस्ट किंगडम. एक्झोस्केलेटन आहे, वॉटरप्रूफ आहे, ते त्यांना टफेस्ट हॅबिटॅटमध्ये सर्व्हाइव्ह करायला हेल्प करतात. मेडअप ऑफ चिटिन. एक्झोस्केलेटन इज मेडअप ऑफ चिटिन. मग ही का फंगायमध्ये पण चिटिन आहे ना, मग ते का असं टफ नाही आहे? हॅव यू थिंक अबाउट इट? आत्ताच तर मी शिकवलं होतं. व्हर्टिब्रेट्सचं नाही. व्हर्टिब्रेट तेही नाहीत, हेही नाहीत. त्यांची सेल वॉल चिटिनने बनलेली. सेल वॉल. आणि यांचे एक्झोस्केलेटन चिटिनने बनले. बरोबर. सेल्युलर लेवलवर चिटिन हे पॉलिसॅक्राइड होतं तिथे, राईट. आणि यांचं एक्सटर्नल, जसं कॉक्रोच असतं ना, कॉक्रोचचं ते एक्सटर्नल कव्हर आहे वरचं, ते चिटिनने बनलंय. दॅट्स वाय त्यांचं मॉर्फोलॉजी वेगळी आहे. मॉर्फोलॉजी म्हणजे जो दिसण्याचा टाईप आहे तो, आणि यांचा दिसण्याचा टाईप हा वेगळा. रेस्पिरेटरी ऑर्गन्स नाही आहे त्यांना, कारण ते खूप लहान असतात, पण काहींना असतात. त्यानंतर काय ब्रेन आहे, नर्व कॉर्ड आहे, गँग्लिया आहे, ठीक आहे. वॉकिंग, स्विमिंग, स्क्रॉलिंग, फ्लाइंग, वास्प. येस, दे also do not have heart. They have heart. Oh, butterflies. Just go to, म्हणजे जेव्हा तुम्ही घरी जाल ना, तर बटरफ्लायचं जरा स्ट्रक्चर बघा कसं हार्ट ठेवलेलं असणार ना एवढ्याशा कॅटरपिलरमध्ये. लाईक आय एम ऑल्सो क्युरियस. आय ऑल्सो विश दॅट यू पीपल शुड ऑल्सो बी क्युरियस. तर काहीतरी इंटरेस्टिंग चालू आहे असं वाटतंय, राईट. कारण की सगळ्यात छोटे आहेत ना हे, काहींना नाक पण नाहीये. दे डोंट हॅव नोज. इट्स नॉट अबाउट नोज ऍक्च्युअली, इट इज अबाउट रेस्पिरेटरी ऑर्गन. इट कॅन बी एनिथिंग. नोज आर इन मॅमल्स. नाहीतर म्हणाल मॅम त्यांना नाक नाहीये. यांच्याबद्दल मला तुम्हाला जरा काही हे सांगायचे, फॅक्ट सांगायचे. हा क्रॅब असतो ना, कधी पाहिलाय? खाल्ला पण आहे. बापरे, व्हायलंट आहेत माझे स्टुडंट्स. घाबरून राहावं लागणार आहे मला. क्रॅबची जेव्हा पिल्लं येतात तेव्हा ते कसं प्रोड्यूस करतात? येस, त्यांच्या पोटात. येस, पोटाशी असतं. येस, क्रॅब्सची पिल्लं. येस. आणि स्कॉर्पियन्सचे, विंचूचे कुठे असतात? बॅकला असतात, पाठीवर. ओके. त्यानंतर स्पायडर आणि किंग क्रॅबचं काही नाहीये, पण हे लक्षात ठेवा की हे जे आहेत ना 4, जसं मी तुम्हाला सांगितलं, ते इन्सेक्ट्स नाही, पण ते ऑर्थोपोडामध्ये. ठीक आहे. नॉट ऑल इन्सेक्ट्स. येस, ऑर्थोपोडामध्ये म्हणजे जेवढे आहेत ते सगळे इन्सेक्ट्स नाही आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक व्हेन डायग्राम सांगितलं. हा ऑर्थोपोडा किंगडम आहे, याच्यामध्ये हे इन्सेक्ट्स आहेत. हा ऑर्थोपोडा किंगडम आहे. आणि हा इथं हा एक क्रॅब,
इथे आहे स्कॉर्पिओन, इथे आहे स्पायडर, बाकीचं इथे आहे किंग क्रॅब. किंग क्रॅब म्हणजे वेगळा आहे. आपण जे मागचं हे बघितलं ना, याचा क्लास किंग क्रॅबचा क्लास आणि क्रॅबचा क्लास हा वेगळा आहे. ठीक आहे, हे 3 वेगळ्या क्लासमध्ये येतात आणि जो हा क्रॅब आहे हा वेगळ्या क्लासमध्ये. फायलम कॉर्डेट. ओके, यांना आहे नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड म्हणजे तेच व्हर्टिब्रेट्स. पूर्णपणे त्यांना पाठीचा कणा नाहीये, पण ती जी ती जी ट्यूब असते, आपला माहिती ना हा ब्रेन आहे आणि ब्रेनच्या मागे हा पाठीचा कणा आहे आणि इथे ज्यांचं असं बाहेर निघालंय त्याला काय म्हणतात टेल. बरोबर. तर ही कॅव्हिटी ज्यांना आहे ना प्रेझेंट अशी, याला नोटोकॉर्ड म्हणतात. हे नोटोकॉर्ड ज्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला काय म्हणतात कॉर्डेट्स. सो आतापर्यंत आपण जे पाहिलं ते कळालं ना तुम्हाला. आता आपण कॉर्डेट्स बघतोय. म्हणजे पहिलं काय बघितलं होतं आपण, पोरिफेरा, त्यानंतर नायडेरिया, त्याच्यानंतर नेमाटोड्स, त्याच्यानंतर मॉलुस्काज, त्याच्यानंतर प्लॅटीहेल्मिंथिस, सिलॅन्टेराटा, अजून काय बघितलं ऑर्थोपोडा. बरोबर. हे सगळे होते जे काही आपण आतापर्यंत पाहिलेले टिल द ऑर्थोपोडा. दे आर नॉट कॉर्डेट्स. हा, ॲनालिडा स्किप झालं. ॲनालिडा कुठे? येस येस, म्हटलं हा काहीतरी राहिलंय. ॲनालिडा. ॲनालिडा म्हणजे काही नाही, अर्थवॉर्म लक्षात ठेवायचं. कसा दिसतो? फ्रॅगमेंटेड. त्याच्यावरती सेगमेंट्स असतात. बरोबर, सेगमेंट्स असतात. रेड असतो, त्याच्यामध्ये रेड पिगमेंट असतो. राईट. हे बघ, नाही सगळ्यांमध्ये नसतात, पण मोस्टली यांच्यामध्ये आहे. मोस्टली लिव्ह इन फ्रेश वॉटर, सॉल्ट वॉटर और मडी सॉइल्स. राईट. असं विचारलं की अर्थवॉर्म सॉल्ट वॉटरमध्ये नसतो, असू शकतो. बॉडी सेगमेंटेड, रेस्पायर थ्रू देअर बॉडी सरफेस. ठीक आहे. वेल डेव्हलप सर्क्युलेटरी अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. देअर बॉडी कंटेन्स हिमोग्लोबिन विच गिव्स देम रेड कलर. जनरेशन इज व्हेरी कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनालिड्स. त्यांना कट केलं का ते पुन्हा वाढू नवीन येतात. रिजनरेशन. येस येस. फॉर एक्झाम्पल रेप्टाईलमध्ये कोणाला येते? येस, लिझर्डला त्याची टेल कट केली तर पुन्हा येते, ग्रो होते. राईट. स्टिएट हेल्प देम इन मुवमेंट. ते कसे मूव्ह करतात तुम्हाला इमॅजिन होत असेल. राईट. हा की टर्म लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय आहे की एकाच प्राण्यामध्ये दोघं पण ऑर्गन्स आहेत, मेल ऑर्गन्स पण आणि फिमेल ऑर्गन्स पण. ठीक आहे. एकाच प्राण्यामध्ये दोघं आहेत आणि दोघं ऍक्टिव्ह आहेत असं नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये त्याच्याच बॉडीमध्ये ते फर्टिलायझेशन होतं आणि तिथेच तो त्याचे बेबीज प्रोड्यूस करतो. अँड ऑल्सो दे कॅन रिप्रोड्यूस असेक्शुअली ऑल्सो. ओके. अर्थवर्म्स, लीच, जळू, त्याचं एक्झाम्पल. सो हे जे आहे बघितले आतापर्यंत त्यांना कॉर्डेट हा प्रकार नाही, नोटोकॉर्ड म्हणजे नोटोकॉर्ड हा प्रकार नाही. आता आपण बघणार आहे की नोटोकॉर्ड कशी डेव्हलप झाली. ऑर्गॅनिझम दॅट पॉजेस अ स्ट्रक्चर कॉल्ड नोटोकॉर्ड ॲट लिस्ट ड्युरिंग द सम पार्ट ऑफ देअर डेव्हलपमेंट आर फ्रॉम कॉर्डेट. त्यांच्यात बायोलॅटरल सिमेट्री मोस्टली आहे, नॉट ऑल. कारण की ह्युमन्स एक एक्झाम्पल आहे की ज्यांच्यात बायोलॅटरल सिमेट्री नाही आहे. त्यानंतर सेगमेंटेड बॉडीज, सेगमेंटेड मसल्स हे यांच्याशी रिलेटेड. हे जे छोटे सुरुवातीवाले आहेत ना त्यांच्याशी, नॉट मॅमल्स अँड ऑल. ठीक आहे. टेल प्रोजेक्टिंग बियॉन्ड जर सांगितलं. त्यानंतर हे एवढं इम्पॉर्टंट नाही आपल्याला ओव्हरव्ह्यू घ्यायचं आहे की काय आपण कशी उत्क्रांती झाली आहे. वी आर नॉट इन अँथ्रोपोलॉजी. राईट. बोनी अँड कार्टिजिलियस एंडोस्केलेटन म्हणजे आपण जे सुरुवातीला जे आपण डिस्कस केलं ना तेच आहे सगळं. त्यामध्ये इथून हे सुरुवात होतं. हे बघा इथे दिसतंय. मग जॉलेस फिस आला. राईट. ही फक्त कॅव्हिटी आहे. इथं वरचं हे आलं फक्त जॉ ॲब्सेंट. मग कार्टिलेजिनियस, मग बोनी, मग हे ॲम्फिबियन्स.
रेप्टाईल्स मध्ये आपण काय पाहिलं, टॉर्टॉइज आणि क्रोकोडाईल. हे बघा इथं लिझर्डचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर बर्ड्स, एव्ज म्हणतात त्याला, आणि मॅमल्स ज्यांना हेअर आहेत आणि मेमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत, ज्यांच्यावरती हेअर्स आहेत आणि हेअर्स का प्रेझेंट आहेत? स्किन प्रोटेक्ट. मग बाकीच्यांना स्किन केअर नाही आहे का? एक्झोस्केलेटन. मग मराठीत सांगा, जसं कॉन्सेप्ट माहिती ना तशी सांगा. आपल्याला काही टेक्निकल वर्ड्सच पाहिजे असं काही नाही. त्याला पोर्स असतात ना, केस थोडी. पोर्स तर मग स्पॉन्जेसला पण होते. काय असेल? आपण वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स आहोत आणि आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते आपल्याला प्रोटेक्ट करावं लागणार आहे. आपण खूप कोल्ड टेम्परेचरमध्ये सस्टेन नाही करू शकत. टू प्रोटेक्ट अस फ्रॉम द कोल्ड टेम्परेचर लाईक आर ब्लड टेम्परेचर, हेअर सिस्टीम आलेली मॅमल्सली. इन्सेक्ट्स काय आहे? इन्सेक्ट्स कुठेही राहू शकतात कारण की त्यांची जी स्किन नाही आहे, त्यांचं काय, चिटिंग. बरोबर. हे बाकीची मंडळी आहे ही तर पाण्यातच राहते. ही थोडीशी बाहेर निघाली, ॲम्फिबियन्स झाले, तिथल्या तिथे फिरतात. बरोबर. पण आपण आहेत ना मॅमल्स, ते फक्त पाण्याजवळ नाही आहेत, ते बर्फाळ प्रदेशात पण आहेत. बरोबर. ते एक्स्ट्रीम हीट म्हणजे वाळवंट, डेझर्ट, खूप साऱ्या इकोसिस्टीममध्ये ते. इट्स नॉट क्लोज टू ओनली वॉटर इकोसिस्टीम. मग आपलं बॉडी टेम्परेचर हे, आपण वॉर्म ब्लडेड आहेत ना, कोल्ड ब्लडेड नाही. ते हे राहावं म्हणून मोस्टली हेअर्स आले. हेअर प्रोटेक्टिव्ह ना, मग गरम ठेवणार ना आतमध्ये. सिंपल स्वेटर आपण घालतो तसंच. जसं की आता मला पोलर बिअर आपण बघतो, पोलर बिअर त्यांना किती हेअरी असतात. का असतात? टू प्रोटेक्ट फ्रॉम द स्नो. हा, लॉस ऑफ हीट. समजलं? म्हणजे इन जनरल आपण काय असं बायोलॉजीने स्टडी करत आहे. ओव्हरव्ह्यू. काय? नाही. हाऊ वी आर युझिंग इट. नाही, म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे हा, खूप चांगला प्रश्न आहे. हेअर्स आपण यूज करतोय, ठीक आहे. मॅमल्स ऑब्व्हियसली. आयब्रोज काय करतं, जो आपलं फोरहेडमध्ये घाम येणार आहे तो साईडला टाकतो, सो दॅट तुमच्या डोळ्यात नाही जायला पाहिजे. बरोबर. तो इथे कलेक्ट होतो आणि जेव्हा मग तुम्ही असं पुसतात तेव्हा तो साईडला निघतो. हे मॉर्फोलॉजी का दिलंय? समथिंग यूज इज देअर ना, असं. त्यानंतर आता प्रोटोकॉर्डेट्स आणि व्हर्टिब्रेटा. येस, म्हणजे कॉर्डेटामध्ये दोन प्रकार आहेत. एक प्रोटोकॉर्डेट्स जे इव्हॉल्युशनचे इनिशियल फेजला होते, जे एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत. कुठे गेलं हे मागचं स्लाइड? हे जे आहेत ना इथे, जे एक्सक्लुझिव्हली मरीन आहेत हे प्रोटोकॉर्डेट्स, कॉर्डेट्समधली. आणि जे व्हर्टिब्रेट्स आहेत म्हणजे प्रोटोकॉर्डेट्समध्ये पण, म्हणजे हे तर मरीनमध्येच राहतात, त्यात पण यांचा जो स्केलेटन आहे, बॅकबोन आहे, तो फुल्ली डेव्हलप नाही. ठीक आहे. म्हणजे स्केलेटन त्याच्यामध्ये आलेलं नाही. व्हर्टिब्रेटामध्ये स्केलेटन डेव्हलप झालंय. मग हे काही आहेत, सायक्लोसोमॅटा, कॉन्ड्रिच थाईस, ऑस्टिच थाईस, ॲम्फिबिया, रेप्टिलिया, एव्ज, मॅमल्स. हे आपण आत्ताच बघितले. मॅमलमध्ये जे म्हणजे प्लॅटिप्लस. हां, एक क्वेश्चन होता की मॅमल्स कांट फ्लाय. बॅट, फ्लाइंग स्क्विरल. बॅट इज मॅमल. ओके. हे असं एक्सेप्शन्स लिहून ठेवा, नाहीतर ॲटलिस्ट अवेअर तरी राहा. कारण की क्वेश्चन जेव्हा येणार ना तेव्हा असलेच प्रश्न विचारले जाणार. समजलं? हे काही डाऊट आहे याच्यात? नाही ना? फ्लाइंग नाही, फ्लाइंग स्क्विरल वेगळी आहे, बॅट वेगळं.
ब्रॅकेट्स आणि दुसऱ्या आता हा क्वेश्चन बघा. सी हॉर्स पाहिलाय? पानघोडा कसा असतो तो? मी अगदी अलंकारिक काढलाय, तर थोडा मोर पण वाटतोय. नाही नाही, मराठीमधनं ना. सी हॉर्स, हा सी हॉर्स आहे जो वर्टिब्रेट आहे, तो मॅमल नाहीये. ठीक आहे. सी काऊ, डुगॉंग डुगॉंग. एन्व्हायरमेंटचा क्वेश्चन आहे हा, पण तुम्हाला मॅमल्स माहिती पाहिजे, राईट? सी काऊ एक असं स्ट्रक्चर आहे, म्हणजे ते फिश आहे खरं तर, डॉल्फिन टाईप, असं जाड फिश. आय एम व्हेरी बॅड इन आर्ट, आय एम सो सॉरी. पण ती मॅमल मध्ये येते, ती फिश मध्ये नाही येते. ओके. आणि सी लायन, सी लायन पण मॅमल मध्येच येतो. इट लाईक क्लोज टू ऑटर, त्याचं तो प्राणी क्लोज टू ऑटर आहे. ओके. सो याचा आन्सर काय? 2 गेले, 1 and 3 ओनली. बघ, सी लायन्सचं दुसरं नाव काय बघ. पुढचा क्वेश्चन घेऊ आपण. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हा आत्ताचाच प्रश्न आहे. काय आन्सर आहे? ऑल ऑफ द 3, राईट. पुढचा क्वेश्चन. Which of the following have species that can establish symbiotic relationship with each other? जास्त ओल्ड क्वेश्चन नाही. Can establish symbiotic relationship with other organism. हे तुमचं एन्व्हायरमेंट मध्ये पण कव्हर होणार. टू अँड थ्री. 2 and 3. 2 and 3 तर आहेच, नो डाऊट. नायडेरियन्स असं वाटतं का तुम्हाला की ते सिम्बायोटिक रिलेशन्स बनवू नाही शकत? नाहीच बनवू शकत. असं काही नाहीये. म्हणजे इन डेफिनेशन देर आर मल्टिपल एक्झाम्पल्स दॅट कॅन हॅपन इन नेचर, राईट? मे बी वी हॅवंट डिस्कवर्ड इट येट. दॅट्स वाय UPSCने याचा आन्सर ऑल ऑफ द अबव दिलाय. सो फक्त फॅक्ट्स लर्न करणं नाहीये, थॉट प्रोसेस, की असं असू शकतं ना, आपण डिस्कवर नाही केलं अजून, पण असू शकतं. वर्म्स आपण पाहिले मस्त जात आहेत पोटामध्ये, काही हार्म करतायत म्हणून आपण घेतोय औषध, पण काही हार्म नाही करत तर राहतायत, आपल्याला फायदा त्यांना फायदा. काही प्रोबायोटिक्स म्हणून पण नाही काम करत. प्रोबायोटिक्स इज युनिसेल्युलर, प्रोबायोटिक्स आर नॉट मल्टीसेल्युलर. Those are made up of bacteria and yeast. But some worms may be helpful. We don't know yet. Maybe not helpful for humans, but for some other animals. That can also happen. Maybe they have some symbiotic relation with some bacteria. That can be also the possibility. डायनोफ्लॅजिलेट्स आणि अलगी सोबत त्यांचं सिम्बायोटिक रिलेशन. सो तुम्ही प्रत्येक गोष्ट पाठ नाही करू शकत, पण at least you can learn how nature is working. ओके. आणि तुम्ही थोडं असं तसंच कोरिलेट करू शकतात. आणि असे क्वेश्चन सॉल्व्ह करताना तेच बघायचं. म्हणजे एक्सेप्शन्स असतात ते आपल्याला माहिती पाहिजे, सो दॅट वी डोंट मेक मिस्टेक.
असं एक्सक्लुझिव्हली आपण काहीच नाही बोलू शकत, कारण की ॲज अ ह्युमन आपलं पण सिम्बायोटिक रिलेशन आहे. कशासोबत? ओव्हरऑल डिपेंडेंट आहे प्लांट्सवर. प्लांट्स आहेत आपल्यावर डिपेंडेंट? आता झाले. हा, घरात आणलेले प्लांट्स नका बोलू. की प्लांट्सला आम्ही डिपेंडंट जबरदस्ती करून घेतलंय. आम्ही अक्षरशः कॅटलाही डिपेंडंट केलंय, डॉगलाही डिपेंडंट केलंय. बॅक्टेरिया सिम्पल, आपल्या हातावर कितीच म्हणजे स्किनमध्ये खूप सारे बॅक्टेरिया ग्रो करत असतात ना, मायक्रोब्स. आपल्यालाही हेल्पफुल आहे, त्यांनाही हेल्प आहे, राईट? सो असं स्पेसिफिक एक्सक्लुझिव्ह नाही. हां, याची तरी एक्झाम्पल्स एक्सक्लुझिव्ह नाही. हा क्वेश्चन आलेला आहे 2021 प्रीला. क्लास ऑफ इच अदर. क्लास ऑफ अदर. येस. माइट. क्लास. किंगडम्स पण राईट. ऑर्थोपोडा मध्ये सगळे इन्सेक्ट्स येतात, तर माइट काय इन्सेक्ट आहे ना, तो काय एग्ज मध्ये थोडी येणार आहे, तो बर्ड्स मध्ये नाही येणार आहे. हे 3 पण आहेत ऑर्थोपोडामध्ये, पण त्यांनी क्लास विचारलाय. येस, क्लॅबचा क्रेटेशियस म्हणून वेगळा क्लास आहे. स्कॉर्पियन्स वेगळे, त्यांचे नाव आपल्याला बघावे लागतील, पण क्रॅब इज इन डिफरंट क्लास. हे बघा, सी ऑर्थोपोड्स मध्ये सब फायला, त्याच्यामध्ये क्लासेस आहेत. क्रॅबचा वेगळा क्लास आहे, स्पायडर्स आणि स्कॉर्पियनचा वेगळा क्लास आहे. दिसते? हो, आणि स्पायडर आणि स्कॉर्पियन वेगळे. ठीक आहे. स्पायडर, स्कॉर्पियन आणि हॉर्सशू क्रॅब एकाच ह्याच्यात येतात. हो, सब फायला. हां, त्याचा आन्सर क्रॅब आहे. कुठे गेलं आपण? माइट याच्यामध्ये आपल्या PDF मध्ये बघितलं नाही, स्टडीमध्ये, सो तुम्ही लगेच माइट आन्सर पर्यंत पोहोचले. आपल्या PDF मधूनच UPSC क्वेश्चन बनवणार आहे का? आता आपण एक नवीन जीव नाहीये, पण जीवाणूंचं जीवन त्याने खूप हालाकीचं करून सोडलंय. व्हायरसेस, राईट? आणि त्यातला एक व्हायरस म्हटला की आता फक्त तोच आठवतो, किंग व्हायरस, लाईक कोरोना व्हायरस. तर आपण व्हायरस बघू. लिव्हिंगचं काय बघितलं होतं आपण, की दे कॅन हॅव ग्रोथ, रेस्पिरेशन किंवा एनर्जी प्रोडक्शन, त्यानंतर डायजेशन, अजून रिप्रोडक्शन, रिस्पॉन्स म्हणजे मी बोलते तुम्ही रिस्पॉन्ड करताय. प्लांट लाईटला रिस्पॉन्ड करते, इन्सेक्ट सम वेगळ्या गोष्टीला रिस्पॉन्ड करते. इट्स ओके, रिस्पॉन्ड. येस, हे व्हायरसमध्ये आउट ऑफ द सेल म्हणजे ॲज अ व्हायरस आपण घेतला तर हे काहीच होत नाही. ते फक्त एक प्रोटीन कोट मध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल असतं व्हायरस, आणि इट इज अ सेल्युलर ऑर्गॅनिझम. असेल्युलर. वाय? कारण की ते आउट ऑफ लिव्हिंग होस्ट सेल म्हणजे एखाद्या बॉडीच्या आत बाहेर जर असेल तर ते स्वतः रिप्रोड्यूस नाही करत, ते असेच डॉर्मंट पडलेले असतात. ठीक आहे. त्यांना जेव्हा एखादी होस्ट सेल मिळते किंवा एखादी लिव्हिंग बॉडी मिळते तेव्हा त्याच्यामध्ये जातात, देन दे स्टार्ट टू रेप्लिकेट देमसेल्फ. ठीक आहे. सो इट इज नॉन सेल्युलर बट इज इन्फेक्शियस टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. दे लॅक अ सेल्युलर स्ट्रक्चर बट हॅव जेनेटिक मटेरियल. त्यांच्यामध्ये बाकीच्या गोष्टी नसतात ऑर्गनल्स, अँड ओनली न्यूक्लियस असणार आणि त्यामध्ये मटेरियल असणार. ठीक आहे. जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल काय?
DNA आणि RNA. मी जसं सांगितलं इट इज लाईक स्क्रिप्ट की काय करायचंय. ओके, सगळं आपलं फ्युचर, सगळं प्लॅनिंग, कसं दिसणार आहेत, कसं वागणार आहेत, मोस्ट ऑफ द DNA बनले. म्हणजे कसं वागणार आहे ऑब्व्हियसली. नंतर माणूस एन्व्हायरमेंटमध्ये येतो आणि मग एन्व्हायरमेंटचा पण त्याच्यावर असणार आहे, पण दिसणं, त्याचं सेल्युलर स्ट्रक्चर, त्याचं प्रोटीन स्ट्रक्चर, तो कसा असेल, हे सगळं DNA वरती असतं, राईट. सो या व्हायरसचा पण एक DNA. आणि हा व्हायरस काय करतो, बाहेर काहीच करत नाही, पण जसा तो एखाद्या माणसाच्या किंवा एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या, एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, इट कॅन बी बॅक्टेरिया, ज्याला बॅक्टेरियोफेजेस म्हणतात, बरोबर. ह्युमन्सला जे होतं त्याला काय म्हणतात, जसं बॅक्टेरियाजला जे व्हायरस किल करतात, म्हणजे इन्फेक्ट करतात, त्यांना बॅक्टेरियोफेजेस म्हणतात. गुगल करून यायचं उद्या, गुगल म्हणजे होमवर्क, ठीक आहे. कॅस्पिड म्हणजे हे जे प्रोटीन कोट आहे, ज्याच्यामध्ये जसं जेनेटिक मटेरियल, त्याला कॅस्पिड म्हणतात. लिपिड लेअर असते, ज्याने त्याचं एन्व्हलप बनलेलं असतं, काही व्हायरसेसमध्ये तरी. नाही, प्लाझ्मा नसतो. सो व्हायरस कळलं, ते आउट ऑफ द बॉडी सेल कांट बी सिंथिसाइज. यू हॅव टू सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू क्रिएट न्यू व्हायरसेस. ते सेल्युलर लेवलवर कसं क्रिएट होतं ते आपण आता पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहे, मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये. आज हे बघा की व्हायरस काय, इट इज अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. येस, इट इज नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. It start to replicate itself when it enters into another living organism. That's what I'm trying to tell you. It is dormant. It is not like living. They don't respire. They don't have respiration system. They can't produce energy. हे सगळ्या गोष्टी लिहा, कारण की UPSCने इतका भडीमार केलाय व्हायरसेसवरती मागच्या 2-3 वर्षांपासून. ह्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कळालं. लिपिड लेअर आहे, कॅस्पिड, प्रोटीन कोट आहे, जेनेटिक मटेरियल, इट कॅन बी DNA, इट कॅन बी RNA, इट कॅन बी डबल स्टँडर्ड, इट कॅन बी सिंगल स्टँडर्ड. ओके, म्हणजे काय असतं, DNA हा मोस्टली डबल स्टँडर्ड असतो, म्हणजे 2 स्टँड असतं त्यांचं, असं मॉलिक्युल पाहिलं. येस, डबल स्टँडर्ड असतं, ठीक आहे. विशाल, डबल स्टँडर्ड म्हणजे काय की 2 हेलिक्स असतात. विशाल कसं आहे की तुमचं सगळ्यांचं थोडं सायन्स बॅकग्राऊंड होतं, विशालचं नव्हतं. त्याला समजलं तर लेक्चरला महत्व आहे, ठीक आहे. तुम्हाला काय माहितीच आहे आधीच. डबल हेलिक्स म्हणजे काय, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय की ज्याच्यामध्ये सगळी स्क्रिप्ट असते, बरोबर. त्याला DNA आणि RNA असू शकतो, पण DNA कॅन बी डबल हेलिक्स, कॅन बी सिंगल हेलिक्स इन व्हायरसेस, आणि RNA पण हा डबल हेलिक्सही असू शकतो आणि सिंगल हेलिक्सही असू शकतो. सो असा जरा क्वेश्चन आला की व्हायरसेस आर मेड अप ऑफ सिंगल स्टँडर्ड RNA ओनली, रॉंग आहे, कारण की इट कॅन बी एनिथिंग. कळालं. आणि व्हायरसेस लिव्हिंग आहेत का नॉन लिव्हिंग आहेत विशाल? नॉन लिव्हिंग आहे का? राईट, बिकॉज दे डोंट प्रोड्यूस एनर्जी, दे डोंट रिप्रोड्यूस देमसेल्फ. येस, जेव्हा त्यांना होस्ट सेल मिळते तेव्हाच ते स्टार्ट टू रेप्लिकेट अँड डिस्ट्रॉय द होस्ट सेल्स. त्याच्यामुळे इन्फेक्शन होतं. आता हा क्वेश्चन घ्या, व्हेरी इझी बट व्हेरी ट्रिकी. कारण की जे आला होता एक ट्रेंड की सायन्स अँड टेकचे क्वेश्चन असले की ऑल ऑफ द अबोव करायचे. असंच ऑल ऑफ द अबोव करून राहिलं की अरे वा, सायन्स इतकं पुढे गेलंय, काही होऊ शकतं. विच ऑफ द अबोव कॅन बी कल्चर्ड आर्टिफिशियली ऑर सिंथेटिकली, एनिथिंग. मॅम 1, 2, 3 सगळ्यांनी 1, 2, 3 केलं होतं, पण त्याचा आन्सर काय? व्हायरस होईल का? नाही. बॅक्टेरिया वी कॅन कल्चर बिकॉज दे रिप्रोड्यूस देमसेल्फ, राईट. हा, व्हायरसेस कॅन इन्फेक्ट फंगाय. प्लांट्सला हो, व्हायरसेस कॅन इन्फेक्ट एनिथिंग, एनिथिंग. जेवढं लिव्हिंग मध्ये येतं ते सगळं. कारण की व्हायरस काय करते माहिती का, त्यांचं हे जे काय स्ट्रक्चर आहे ना, हे घेऊन जाणार. समजा इथे असं एक रिसेप्टर आहे आणि हे बाहेर ही सेल आहे, ह्या सेलमध्ये आपला DNA हे इथे येणार, इथून आतमध्ये घुसणार
आतमध्ये घुसल्यानंतर हा आपला DNA, त्या DNA मध्ये त्याचा DNA ऍड होणार. आणि जेव्हा आपली फॅक्टरीनुसार DNAचं जे प्रोडक्शन वगैरे जे पुढे काय होतं, जसं म्हटलं की स्क्रिप्ट टू रिअल बाहेर येणं, म्हणजे स्क्रिप्ट लिहिली पण त्याचं रिअलायझेशन होणं, म्हणजे DNAचं बाहेर येणं, त्याला काय म्हणतात प्रोटीन सिंथिसिस. की DNA वर जो कोड लिहिलेला आहे त्या कोडनुसार प्रोटीन बनणं, तर त्यात आपोआपच व्हायरस बनतोय पुन्हा. राईट. असे खूप व्हायरसेस बनतात, ती ह्या सेलला बस्ट करतात आणि हे व्हायरसेस बाहेर निघतात आणि ते अजून सेल्सला बस्ट करतात. सो हे काय, व्हायरसेस कॅन इन्फेक्ट. याचा आन्सर काय आहे? डी. याचा आन्सर काय आहे? डी. With reference to ecosystem, which one of the following known as decomposers? काय येईल याचा आन्सर? डिकम्पोजर्स. डिकम्पोजिंग सिस्टीम काय असते पहिले तरी शिकावं लागेल तुम्हाला. डिकम्पोजिंग म्हणजे काय? जे ऑलरेडी डेड ऑर्गॅनिझम आहे, राईट, त्याला अजून सिम्प्लिफाय करताय बाय डायजेस्टिंग. राईट. व्हायरसेस कशात कल्चर्ड होणार आहेत? लिव्हिंग मध्ये. का? कारण की त्याला रेप्लिकेट व्हायला काय लागते? मशीन लागते. DNAचं, होस्ट सेल्स. जे डेड अँड डिके मध्ये असणार आहे का? नाही असणार आहे, ते मेलेले आहेत, त्यांचं आता मल्टिप्लिकेशन होत नाहीये. राईट. सेल्सचं. त्याच्यामुळे व्हायरसेस कांट डिकम्पोज. राईट. फंगाय तर आपण पाहिले सॅप्रोफाइट्स आहेत, ते तेच करतायत, डिकम्पोज करतायत. राईट. त्याच्यावरच जगतायत. सगळेच बॅक्टेरिया हा ऑटोट्रॉप्स नाही आहेत, काही ते डिकम्पोजिशन पण करतात. बरोबर. जसे की ते मेलेलं असतं एखादं प्राणी वगैरे रोडवर आणि आपल्याला स्मेल येतो, बिकॉज मायक्रोब्स आर ग्रोईंग देअर. मायक्रोब्समध्ये मग प्रोटोझोन्स पण आले, बॅक्टेरियाज पण आले, ते आपल्याला दिसत नसतात ना, किती स्मेल येतो ना. आणि त्यानंतर काही इन्सेक्ट्स पण येतात तिथे. इकोसिस्टीम एक, दॅट इज वन काइंड ऑफ इकोसिस्टीम. सॅप्रोफायटिक इकोसिस्टीम प्लस हेटरोट्रॉप्स. हेटरोट्रॉप्स कोणते? इन्सेक्ट्स, जे स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकत नाही, मग ते काय करतात? ते खातायत आणि त्यातनं न्यूट्रिएंट्स घेतात. बरोबर. सो 2 and 3 आन्सर याचं. व्हायरस का नाही ही कॉन्सेप्ट कळाली. व्हायरसेस आर नॉट डिकम्पोजर्स. रट्टा नाही मारायचा आपल्याला. व्हायरसेस आर नॉट डिकम्पोजर्स. जसं आपण स्कूलमध्ये केलं ना, सेल इज ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, फंडामेंटल ब्लॉक ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. येस, मायटोकॉन्ड्रिया इज पॉवर हाऊस ऑफ अ सेल. तसं नाही करायचं. हा बघा, आता हा अजून एक क्वेश्चन आहे व्हायरसवरती. आय होप यू आर इंटरेस्टिंग टू सॉल्व द क्वेश्चन. Statement 1 है, viruses lacks enzyme necessary for generation of energy. Correct है? Viruses can be cultured in any synthetic medium. Right. Wrong है. ये correct है, ये wrong है. Viruses are transmitted from one organism to another by biological vectors only. विचार करण्यासारखा प्रश्न. ओनली वरती नका येऊ. मला सांगा की कशा कशाने व्हायरस हा स्प्रेड होऊ शकतो फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर. तेच आहे ना, व्हायरस आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन ऑर्गॅनिझम टू अनदर बाय बायोलॉजिकल व्हेक्टर्स ओनली. जे स्प्रेड होणारे असतात ते व्हायरल असं स्प्रेड होत जातात. So when you sneeze or when काही काय असतं जे फक्त टचने पण होऊन जातं. So विशाल काय वाटतं? ओनली नाही अजून, म्हणजे मला सांग कोविड कशामुळे होऊ शकतो? स्नीझिंग. स्नीझिंगने व्हायरस बाहेर येणार. म्हणजे मी इन्फेक्टेड पर्सन आहे, मी स्नीज केलं, त्याने व्हायरस बाहेर आला. राईट. आणि मी निघून गेले. सम अनदर पर्सन केम. मी व्हेक्टर नाही ना, बिकॉज आय एम नॉट पुटिंग व्हायरस इन देअर बॉडी लाईक मॉस्किटोज डू. राईट. बट स्टील दे कॅन गेट इन्फेक्टेड. असं होत होतं व्हायरलमध्ये, तेच होतं. नॉट ओनली कोविड बट सिम्पल व्हायरलमध्ये पण तसंच असतं. घरात एक आजारी पडलं का सगळे होतात.
बरोबर. ते काय व्हायरस टाकायला नाहीत ना एकमेकांमध्ये मॉस्किटोज सारखे, पण स्टील दे डू. वाय? बिकॉज व्हायरस कुठेतरी पडतो, त्याचं प्रोटीन जे कव्हर आहे ना ते स्ट्रॉंग आहे, प्लस ते काय असं लिव्हिंग ऑर्गॅनिझम पण नाही डेड व्हायला, राईट. तो बाय द टाइम एक टाइम शेल असतो त्याचाही, पण जोपर्यंत तो बाहेर असतो आणि समजा दुसऱ्या पर्सनने कॉन्टॅक्ट करून इंटरनल बॉडीजमध्ये तो घेतला थ्रू आईज, थ्रू नॉस्ट्रिल्स, थ्रू माउथ, मग काय होणार? इन्फेक्शन होणार. सो ओनली बायोलॉजिकल वेक्टर आहे का? इवन इफ यू टच द सरफेस, आणि ह्या सरफेसवरती व्हायरसेस आहेत, व्हायरस म्हणजे सरफेस पण एक वेक्टर बनतोय, तो ट्रान्समिट करतोय. जरुरी नाही की ऑलवेज मॉस्किटो येईल किंवा ऑलवेज सम ॲनिमल विल कम टू इन्सर्ट द व्हायरस इन युअर बॉडी. सिम्पल आहे, कळतंय. सो हे येणार आहे का याचा आन्सर? ओनली वन आन्सर आहे. हा हेल्थशी रिलेटेड क्वेश्चन आहे. थ्रू टॅटूइंग, which of the following one person to another through tattooing? ऍक्च्युली हा तुमचं हेल्थ झाल्यावरती तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल, पण हे बघा मी तुम्हाला सांगते. डीएनए मुळे जे डिसिजेस होतात, डीएनए आल्यामुळे, ते मोस्ट रिलेटेड टू व्हायरस. कारण की व्हायरस काय करतो? व्हायरस सरळ जो होस्ट सेल आहे त्याच्या जेनेटिक मटेरियलवरती अटॅक करतो, राईट. एड्समध्ये काय होतं की जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये अटॅक झालेला असतो, त्याच्यामध्ये तो एड्सचा व्हायरस गेलेला असतो. आणि जसं जसं तो बाय द टाइम जीन प्रोड्यूस करणार आहे नवीन, कारण की आपल्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली सेल्सचं प्रोडक्शन चालू असतं. असं नाही की आपण थांबलो, एकदा झालं हा चला आता, असं नाही, कंटिन्युअसली चालू आहे. सेल्स आर डाईंग, सेल्स आर रिक्रिएटिंग. मग एड्समध्ये काय होतं की ज्या व्यक्तीच्या त्या डीएनए मध्ये, सेल्सच्या होस्ट सेलच्या डीएनए मध्ये एड्सचा व्हायरस आलाय, तर तोच पुन्हा पुन्हा रिप्रोड्यूस होत राहतो आणि तो इम्युनि डिफिशियन्सी तयार करतो. आणि तो म्हणजे एकदाच एड्स तुमच्या डीएनए मध्ये आला की तो पुन्हा आउट नाही होत, कारण की इट हॅव कंट्रोल्ड युअर ॲट युअर सेल्युलर लेवल. इट इज नॉट लाईक व्हायरस, त्याचं इन्फेक्शन तुमचं कमी होणार, हे तुमच्या डीएनए मध्ये जाऊन गेलेलं आहे, राईट. मग हा तर होतो व्हायरसने. चिकनगुनिया हा व्हायरल डिसीज नाही आहे, म्हणून चिकनगुनिया इज रॉंग. हेपॅटायटिस बी याचा आन्सर 2 and 3 आहे. ठीक आहे. आता टॅटूइंगचा काय संबंध आहे? येस, कारण की फ्रॉम वन ब्लड टू अनदर ब्लड ते ट्रान्सफर होतं. समजलं? जिथे जिथे ब्लडचा कनेक्ट येणार ना, दुसऱ्या पर्सनचा ब्लडचा एका पर्सनच्या ब्लडमध्ये, तिथे किंवा डीएनएच्या सेल्सचा, तिथे असे डीएनए रिलेटेड व्हायरस म्हणजे डीएनए रिलेटेड डिसीजेस ते स्प्रेड होतात. म्हणजे सी कटिंग, इफ आय एम युझिंग वन निडल टू कट माय सम वाउंड आणि सेम विदाउट डिसइन्फेक्टिंग युझिंग समवन एल्स, इट कॅन ट्रान्समिट माय डीएनए टू अनदर पर्सन्स डीएनए, राईट. माय ब्लड टू अनदर पर्सन्स ब्लड. समजलं? हो. व्हायरस काय करतात म्हणजे आपण एक्सक्लुझिव्हली असं कधीच नाही म्हणू शकत, कारण की काही मायटोकॉन्ड्रियल डीएनए पण पकडू शकतात, राईट. पण दे यूज द फॅक्टरी ऑफ होस्ट सेल टू रेप्लिकेट देमसेल्फ. निघून जातं. हो. डीएनए अटॅक नाही, म्हणजे डीएनएचं पार्ट नाही बनत त्या जीन्स, बट दे यूज द मशिनरी टू स्प्रेड. एड्सचं एक्झाम्पल वेगळं आहे. डोंट बी मायक्रोबायोलॉजिस्ट प्लीज. डीएनएच एड्सचं जे ट्रान्समिशन मेकॅनिझम आहे ते वेगळं आहे, बाकी यांचं जे असतं ते वेगळं असतं. जरुरी नाही की प्रत्येक जण तुमच्या म्हणजे डीएनए इज ओनली ब्लडची जी सेल असते, जरुरी नाही की तिथेच हिट करेन. जसं की आपल्या घशामध्ये म्युकस असतो, अजून दुसरे काही वेगळ्या सेल्स असतात, त्या पण इन्फेक्ट केल्या जातात ना व्हायरल जेव्हा इन्फेक्शन आपल्याला होतं तेव्हा असं. सो डोंट गो इन दिस मच डीप. पण व्हायरसेस कसं मशीन यूज करताय होस्ट सेलचं ते कळतंय ना, हाऊ दे रेप्लिकेट देमसेल्फ. तुम्ही जेवढं डीप जाल ना तेवढं तुम्ही कन्फ्युज व्हाल. ठीक आहे. आणि युपीएससी एवढं इन डेप्थ तुम्ही प्रश्न बघा किती इझी आहेत.
इझी म्हणजे आपण जेवढं डिस्कशन केलंय त्याच्यावरती सॉल्व्ह होत आहेत. सो आजचं तर आपलं लेक्चर संपलंय, ज्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल सगळं हे बघितलं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड ऑल, राईट. आता उद्या आपण काय बघणार आहेत, ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं सेल्युलर लेवलवर जाणार आहे, म्हणजे पूर्ण प्राण्याचं मग सेल लेवलवरती ते काय काम करतंय, कारण की आपल्याला बायोटेक्नॉलॉजी शिकायचं आहे ना त्याच्यामुळे. ओके, सो एनी डाऊट? मग नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूयात. ओके, थँक्यू.